नमस्कार, मी आकाश जाधव. स्टडी प्लॅनच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझी विनंती आहे की हा स्टडी प्लॅनचा पार्ट 2 पाहत असताना सगळ्यांनी पार्ट 1 पाहायचा आहे. पार्ट 1ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि संकल्प एज्युकेशनच्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर सुद्धा ती तुम्हाला मिळून जाईल. तर पहिल्यांदा पार्ट 1 आणि मग पार्ट 2 आपल्याला पाहायचा आहे. पार्ट 1मध्ये आपण पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे जे जनरल डाऊट्स होते ते आपण क्लिअर केले. आता दुसऱ्या पार्टमध्ये टिपिकली आपल्याला क्वांटबद्दल, रिझनिंगबद्दल, इंग्लिशबद्दल, GA बद्दल आणि ओव्हरऑल आपल्याला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपला स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे त्याबद्दल जे ते बोलायचं आहे. तर पहिल्यांदा स्टार्ट करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये मी माझं इंट्रोडक्शन जे ते नवीन विद्यार्थ्यांना करून द्यायचं विसरलो होतं. त्यामुळं पहिल्यांदा मी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी माझं नाव आकाश जाधव आहे. माझं BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इथून. त्यानंतर मी ICICI बँकेमध्ये 2 वर्ष, 1 वर्ष हैदराबाद आणि 1 वर्ष मुंबई, जिथं त्यांचं हेड ऑफिस आहे तिथे ग्लोबल मार्केट्स ग्रुप इथे फॉरेन एक्सचेंजमध्ये काम केलेलं आहे. माझं सिलेक्शन जे ते बँकेमध्ये PO म्हणून फायनल सिलेक्शन, क्लरिकलचे सिलेक्शन्स लिहिलेले नाही आहेत, पण PO म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक ह्या नॅशनलाइज बँकांमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर SSC CGLच्या परीक्षेमध्ये माझा ऑल इंडिया रँक 50 आहे. इन्शुरन्सची युनायटेड इंडिया इन्शुरन्स ही जी सरकारी कंपनी आहे त्यामध्ये AO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. MBA एंट्रन्समध्ये कॅट परीक्षा मी 6-7 वर्ष कंटिन्युअस अपेअर केली होती. त्यात माझं क्वांटचं पर्सेंटेज चांगलं असायचं, इतर पर्सेंटेज ठीकठाक असायचे, पण त्यातून मला त्यावेळेसचं आणि आताचंही टॉप 10 कॉलेजपैकी एक फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे मिळालं होतं. MBA काही मी केलं नाही. कॅम्पसमध्ये बऱ्यापैकी कंपन्यामध्ये ॲप्टिट्यूड ठीकठाक असल्यामुळं सिलेक्शन जे ते झालेलं आहे. सध्या आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करत असताना आपण विद्यार्थ्यांना 26 जानेवारीच्या निमित्त इतर ज्या आपल्या बॅचेस आहेत त्या सगळ्यांमध्ये 26% हे डिस्काउंट दिलेलं आहे. त्यासाठी 26, 27 आणि 28 जानेवारीला हे अवेलेबल आहे. तुम्हाला ते रिपब्लिक 26 हा कोड वापरून घेता येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना या मधल्या काळामध्ये क्वांटवाला पार्ट माझ्याकडून शिकायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे 26 पासून ते 31 तारखेपर्यंत आपण एक त्यांना रिपब्लिक 40 हा कोड दिलेला आहे. आणि खूप इझिली सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना ही बॅच अवेलेबल हवी, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पहिल्यांदा तो मी 1 वर्षासाठी ठेवला होता, पण विद्यार्थ्यांना सध्याला 1 महिने, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने अशा हिशोबाने ज्यांना ज्या पद्धतीने वापरायचे त्या हिशोबाने मी त्यांना उपलब्ध जे ते करून दिले. बाकी काही प्रॉब्लेम आला तर खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिले, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट जे ते सॉल्व्ह करून घेऊ शकता. चला आपण आपला आजचा पाठ चालूयात. आपला आजचा अजेंडा आहे सगळ्यात पहिल्यांदा विषयानुसार आपल्याला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघायची आहे. क्वांट, LR, इंग्लिश GA सोबत मला थोडंसं हिंदी, कम्प्युटर आणि मराठी डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यूबद्दल पण थोडंसं बोलायचं, पण बेसिकली सगळ्यात जास्त क्वांट, LR, इंग्लिश GA बद्दल सध्या बोलायचं आहे. आणि ते झालं की सेकंड पार्टमध्ये ओव्हरऑल आपल्याला पुढच्या काही दिवसाचा आपला स्टडी प्लॅन काय पाहिजे, कसं केलं पाहिजे हा वाला पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर आता सध्याला आपल्याला खूप जास्त विषयाला धरून बोलायचं आहे. पहिल्या पार्टमध्ये मी तेवढे जास्त एक्झामचे नावं घेतले नव्हते, पण सध्या एखादा मुद्दा समजून सांगत असताना परीक्षेत आलेले प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 जे ते समजून सांगणार आहेत. पहिल्यांदा ह्यातले जे काही तुमचे जनरल डाऊट्स आहेत तर पहिल्यांदा ते डाऊट्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा मी क्वांटवर येतो. क्वांट विषयामध्ये बघा सगळ्यात इश्यू कसा होतो. आता काल परवा त्याच्यानंतर मी आधी काही काउन्सिलिंग घेतल्या. एक मुलगा म्हणत होता की सर माझी स्पीड कमी पडते हे सांगत असताना त्याच्यामुळे माझा निकाल येत नाही. तर त्याला तो मुलगा असं सांगतोय की मी अरिथमॅटिकचा म्हणजे कमर्शियल मॅथ्सचं मी काहीच केलेलं नाही आहे आणि राहिलेल्या टॉपिकची माझी स्पीड वाढली पाहिजे. माझं नेहमीचं हे एक्झाम्पल रटाळ वाटत असेल, पण स्पीड वाढवायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा ज्या रस्त्यावर तुम्ही चाललेले आहेत किंवा ज्या रस्त्यावर तुम्ही गाडी चालवतायत तो रस्ता तुम्हाला स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या साध्या रस्त्यावर ज्याच्यामध्ये खड्डे खूप जास्त आहेत तिथं चालवतायत, तिथं गाडी पळवतायत तर तुमचा ॲक्सिडेंट होणारच. तुम्ही एखादा मोठा रस्ता, एखादा समृद्धी महामार्गासारखा रस्ता बनवतायत, निश्चित तुमची गाडी त्याच्यावर 150च्या स्पीडनं जाईल. पण पहिल्यांदा तो रस्ता चांगला बनवून घ्या. सांगण्याचा मुद्दा हा आहे की टेस्टच्या ॲनालिसिसच्या आधी पहिल्यांदा आपण बघा आपला ॲटलीस्ट 70-80% सिलेबस जो तो संपलेला आहे का नाही. काही मुलं 2-2, 3-3 वर्षापासून आता हे मागचे मी सगळे फीडबॅक तुम्हाला मधून त्यासाठी सांगतोय. माझं 3 वर्षापासून सिलेक्शन होत नाही असं कोणी म्हणलं. प्री निघतायत, मेन्स निघत नाही आहेत. तुम्ही त्यांना काही टॉपिक्सचे नावं सांगा, तुम्ही टॉपिक करतायत का 3-3 वर्षापासून ते टॉपिक सोडतायत. हे टॉपिक सोडले तर चालायचे ज्यावेळेला जागा जास्त होत्या 2014, 15, 16मध्ये. आता जागा एक तर त्याच्या तुलनेमध्ये कमी आहेत, त्याच्या तुलनेमध्ये हार्डली 20-25% जागा सध्याला दरवर्षी कंटिन्युअस बेसिसवर निघत आहेत. पण मग कॉम्पिटिशन जास्त वाढलेली आहे. एखाद्या POच्या एक्झामला 10, 12, 13 लाख लोक एक्झाम देतात. SSC सारखी एक्झाम असेल तर 25 लाखाच्या आसपास लोक एक्झाम देतात. तर एक्झाम देणारे ॲस्पायरंट वाढलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला असा कोणताही पार्ट सोडून सध्याला जमणार नाही. हां, भलेही त्याची
डिफिकल्टी लेवल इझी क्वेश्चन्स येतात, मॉडरेट येतात, ठीक आहे, पण काही ना काही पार्ट त्याचा आला पाहिजे. तर या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना तुमचे राहिलेले अरिथमॅटिकचे टॉपिक, मी म्हणत नाही डिफिकल्ट लेवलचे, पण ॲटलिस्ट इझी आणि मॉडरेट लेवल तरी तुमच्याकडून झाले पाहिजे. आणि या मधल्या काळामध्ये ॲडव्हान्स लेवलचे DIची प्रॅक्टिस. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मी एक्झामचे रेफरन्स देईल. सध्या IBPS करिकलची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी केसलेट आले होते. तर आपल्याला केसलेटचा DI आला होता, तर आपण ॲडव्हान्स DIमध्ये समजा त्याची चांगली प्रॅक्टिस केली, वेन डायग्राम बेस्ड DIची चांगली प्रॅक्टिस केली, मिसिंग DIची चांगली प्रॅक्टिस केली. हा त्याच्यासाठीचा चांगला वेळ आहे. दुसरं सगळ्यांचा कॉमन डाऊट, सर मी मेन्सुरेशन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी सोडून दिला तर चालेल का? आणि इनफॅक्ट आम्हाला काही काही ठिकाणी सांगितलं जातं की सोडून दिलं तर चालतं. मी फक्त तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगतो. मी नेहमी विथ एक्झाम्पल याच्यामुळे आत्ता काही दिवसांनी IBPS POची मेन्स झाली. IBPS POच्या मेन्समध्ये मी जाऊन पेपर पाहिलेला आहे आणि त्यातल्या त्यात जसं मला एक DI याच्यामध्ये एक DI होता ज्याच्यामध्ये जॉमेट्री प्लस टाईम अँड वर्क, त्याच्यामध्ये सिलेंडर ABCD दिलं होतं, सिलेंडरचे डायमेन्शन दिले होते आणि त्याला इनलेट आउटलेट पाईप लावलेले आहेत आणि टाईम अँड वर्कशी मिक्स होता. तसं बघायला गेलं तर तो DI जो आहे तो मेन्सुरेशनचा कमी आणि टाईम अँड वर्कचा जास्त होता, जे मुलं नेहमी सोडवतात टाईम अँड वर्कचं. पण पोरांनी जसं सिलेंडर वाचलं तसं सोडून दिलं. असा जो पार्ट होता, मी क्वेश्चन मोजलेले आहेत का, तर मला मुलांना सांगायचं होतं. तर त्यामध्ये 2-2 मार्काचे 6 प्रश्न आले होते. असा 12 मार्काचा तो DI होता. अजून त्याच्यासोबत 2 प्रश्न डेटा सफिशियन्सीमध्ये आले होते. व्हॉट इज, मी IBPS PO मेन्सचं एकाच शिफ्टमध्ये झालेल्या पेपरबद्दल बोलतोय, की व्हॉट इज एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर आणि 1, 2, 3 स्टेटमेंट दिलेले होते आणि अजून एक होता. असे 2-2 मार्काचे 2. तर अशा पद्धतीने 2-2 मार्काचे 2, तर टोटल सांगण्याचा मुद्दा 16 मार्काचं मेन्सुरेशन होतं एकूण 60 मार्कापैकी. क्वांट त्याच्यामध्ये 60 मार्काचं येतं, 60 पैकी 16 मार्काचं येतं. याच्याबद्दल कोणाला वाद घालायचा असेल तर मी त्यालाही तयार की हे असं आलं नव्हतं असं कोणी म्हणून दाखवावं का, तर मी पेपर पाहिलेला आहे त्याच्यामध्ये. तर 60 पैकी जो वाला पार्ट तुमचा, तुम्ही बघा एक जवळपास 30% आसपास पार्ट हा एकच टॉपिक येतोय आणि तुम्ही म्हणतायत मी तो टॉपिक सोडायचा. बरं एक बघा, इतर टॉपिक करायचं की तुम्हाला टॉपिकची अंडरस्टँडिंग चांगली लागते. ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. एवढा एकमेव गणिताचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये फॉर्म्युला वापरायचा आहे. सर तो कळतच नाही असं काही लोक म्हणतात. कमीत कमी चालू करताना 2D तर कर, 2D करून घे, त्याच्यानंतर हळूच 3Dवर आहे, मी माझ्याकडे जे मुलं काउन्सिलिंगला किंवा अजून वेगळ्या पद्धतीने येतात, मी त्याला सांगता नाही या हिशेबानं 2D किंवा 3D करत असताना, एकच मिनिट हा मध्ये जात नाही आहे, हे बघा 2D किंवा 3D करत असताना त्याला मी ह्याच हिशेबानं सांगितलेलं की पहिल्यांदा तुला एखादा पार्ट करायचा आहे, हा जॉमेट्रीवाला पार्ट झाला, पहिला फक्त 2D वाला पार्ट करून घे. 2Dचा सोपा जे आहेत, पेंटिंग, फ्लोरिंग, एरिया ऑफ शेडेड रिजन, समथिंग चेंज इन एरिया, मिसलेनियस 2Dच्या फिगर्स आहेत, हा वाला पार्ट एकदा झाला तर 3Dमध्ये तुला काही करायचं असेल तर फक्त क्यूबवाला पार्ट 1, स्पिअरवाला पार्ट 1, राईट सर्क्युलर सिलेंडरवाला पार्ट 1, कोनवाला पार्ट 1, प्रिझमवाला पार्ट 1, संपलं. तर पार्ट 2 मध्ये ज्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल जास्त आहे त्याच्या पाठीमागं लागूच नको. जो पार्ट सोपा आहे बस तेवढाच कर. पण मुलं अचानक सोडून द्यायचं म्हणतात. हा आलेला पार्ट होता, हा आलेला क्वेश्चनचा टाईप किंवा पार्ट होता. आता मिथून थोडंसं पुढे तुम्हाला एक पार्ट, त्यामुळंच थोडंसं विथ एक्झाम्पल मला सांगावं असं वाटलं. 2च मिनिट थोडंसं पाठीमागे घेतो मी. येस, पुढे या. नेक्स्ट तिथून पुढे डेटा सफिशियन्सी, क्वांटिटी बेस्ड इंग्लिशची वेगळी प्रॅक्टिस करावी लागेल का? याचं उत्तर आहे हो. ह्या दोघांचीही वेगळी प्रॅक्टिस करावी लागेल. त्या पाठीमागचं कारण यावेळेला दोन्ही सुद्धा पार्ट, क्वांटिटीवाला पार्ट आणि डेटा सफिशियन्सीवाला पार्ट हा खूप मोठ्या प्रमाणात आला होता. सगळ्यात पहिलं मी याच्यामध्ये घेतो क्वांटिटीवाला पार्ट. क्वांटिटीवाला पार्ट बघा हा इथे येतो किंवा डेटा सफिशियन्सीचा पार्ट इथे येतो आणि रिझनिंगला पण येतो. या वर्षीच्याच IBPS PO मेन्सला डेटा सफिशियन्सी इंग्लिशला सुद्धा आलं होतं. कसं? नवीनच पॅटर्न होता इंग्लिशमध्ये. 4 ओळींचा एक पॅसेज होता आणि खाली प्रश्न दिले होते A, B आणि C, 3 प्रश्न दिले होते की वरच्या 4 ओळीच्या पॅसेजला वाचून या A, B आणि C पैकी कोणकोणते प्रश्न सॉल्व्ह होतात, कोणकोणते क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. झालं. तर A and B, ओनली A, ओनली B, ओनली C, B and C, ऑल A, B and C. तर झाला. तो कळत नकळतपणे इंग्लिशमधला सुद्धा डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन झालेला आहे. तर माझं सांगण्याचा मुद्दा आहे की त्याची तुम्हाला डेटा सफिशियन्सीची, क्वांट आणि रिझनिंगची वेगळी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि क्वांटिटीवाल्या पार्टची पण. हां, नक्कीच पहिल्यांदा अरिथमॅटिक सगळं संपवा आणि मगच त्याच्याकडे या. पण तो वाला पार्ट तुम्हाला वेगळी 50 क्वेश्चन, 50-100 क्वेश्चन वेगळे इझी लेवलचे, मॉडरेट लेवलचे, डिफिकल्ट लेवलचे हे करून घ्यायचे आहेत.
त्याच्यानंतरचा प्रश्न तो अरिथमॅटिकच्या प्रश्नांची लवकर अंडरस्टँडिंग होत नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न. मी जर म्हणलं त्याच्यामध्ये की आकाशचं आजचं वय हे त्याच्या 10 वर्ष वयाच्या आधीच्या दुपटीपेक्षा 4 कमी आहे. आकाशचं आजचं वय काढा. सोपं वाटतं. आकाशचं आजचं वय त्याच्या 10 वर्ष वयाच्या आधीच्या दुपटीपेक्षा 4 कमी आहे. पटकन डावीकडून उजवीकडे जातो. इंग्रज उलटा बोलतात सगळं. इंग्रज म्हणतात की आकाश प्रेझेंट एज इज 4 years लेस दॅन ट्वाइस इज एज 10 years अगो. तर ही अंडरस्टँडिंग येण्यासाठी हा प्रॉब्लेम तुमचा क्वांटचा नाही आहे, तो प्रॉब्लेम तुमचा इंग्लिशचा आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला रीडिंग वाढवायची आहे. रीडिंग का फक्त इंग्लिशसाठी वाढवायची आहे, रीडिंग फक्त GA साठी वाढवायची नाही. तुमची जी रीडिंग आहे ती क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, डिस्क्रिप्टिव्ह, इंटरव्ह्यू ह्या सगळ्या पार्टसाठी तुम्हाला वाढवायची आहे. तर त्यामुळं तो एक पार्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची रीडिंग वाढवावं लागेल. काय कसं ते मी पुढच्या टप्प्यात सांगतो. त्याच्यानंतर पुस्तकं सोडवण्यापेक्षा रँडम क्विज किंवा टेस्टने माझं काम होईल का? कारण की एखादा बाहेरचा कोणता मुलगा माझ्याकडे आला, मी सध्याला ज्या वेळेला तुमच्या परीक्षा चालू होत्या त्यावेळेची स्टडी प्लॅन बघा, मी खूप जास्त तुम्हाला ऑनलाईन सांगितलं होतं. आज मी तुम्हाला ऑनलाईन कमी सांगेल, कारण की एक्झामला वेळ आहे. तर जास्तीत जास्त ऑफलाईनवाला पार्ट सांगेल. कसं होतं की मागचे 6 महिने सर मी मेन्सची तयारी करतो, माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे. तर अशा केसमध्ये मी नेमकं काय करू? पण मागच्या 6 महिन्यात काय केलं त्याला विचारलं. जेव्हा 6 महिन्यात काहीतरी अशी एखादी गोष्ट जी क्वांटिफाय होऊ शकते, जी मोजता येते. नाही सर मी सकाळी उठल्यानंतर रँडम क्विजेस करायचो, हे करायचो ते करायचो, ती मोजता येत नाही. 6 महिने झाले ती मोजता येत नाही. हां, 6 महिन्यामध्ये मी कमीत कमी क्रॅकर संपवलं. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी, 6 महिन्यामध्ये मी गाईडलीच्या PDF संपवल्या, तेवढं झालं. 6 महिन्यात मी एक्झाम पंडितचे मॉडरेट अँड डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन केले. हे मोजल्यानंतर हे आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं. हा अभ्यासच होऊ शकत नाही की पुढच्या 7 दिवसात तुम्हाला काय करायचं आणि मागच्या 7 दिवसात तुम्ही काय केलं ह्या गोष्टीची प्लॅनिंग तुमच्याकडे नसेल तर ती अभ्यासाची चुकीची पद्धत आहे. ॲटलिस्ट पुढचे 7 दिवस तुम्ही प्लॅन केलं पाहिजे की ह्या 7 दिवसामध्ये मी हा पाठ ह्या पद्धतीने करतोय. तर तशी प्लॅनिंग जी आहे ते तुम्हाला आवश्यक आहे. रँडम क्विजेस, रँडम टेस्टनं काम बनणार नाही. त्याच्यासाठी तुमची स्वतःची प्लॅनिंग पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की सध्याला ती प्लॅनिंग तुमची पुस्तकाच्या माध्यमातून लागते. मी थोडासा पुस्तकाबद्दल आग्रही असण्याचं, मी अचानक माझा स्टान्स ज्या वेळेला तुमच्या एक्झाम बाजूला ते मी सगळं तुम्हाला ऑनलाईन सांगितलं होतं. सेक्शनल टेस्ट ऑनलाईन, फुल लेंथ टेस्ट ऑनलाईन, GA GKचे क्विजेस ऑनलाईन, हा बऱ्यापैकी पार्ट तुम्हाला ऑनलाईन सांगितलं होतं. आता त्याच्यातून बाहेर पडा का? त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन सुद्धा तेवढंच जास्त आहे. त्यामुळं आता एक्झामला वेळ आहे, आता बऱ्यापैकी पार्ट ऑफलाईन करायचे. निश्चित टेस्ट काय द्यायच्या कशा द्यायच्या शेवटी आपण ते डिस्कस करूयात. तर त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सध्या तुमचा जास्त भर जो आहे तो इकडे पाहिजे, पुस्तकांवर पाहिजे. आपण इथून पुढे क्वांटचा एखादा टॉपिक व्यवस्थित केल्यावर गॅप पडला की तो विसरतो, हे बऱ्यापैकी जुन्या मुलांना सांगतोय. तर याच्यासाठी आपल्याला आता हळूहळू या दिवसांमध्ये क्विजेसवरचा भर, ज्या फ्री क्विजेस प्रत्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळतात त्याचा वापर करायचा आहे. ते नेहमीच्या क्विजेसच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही असाल तर निश्चित असा गॅप जो आहे तो तुम्हाला जास्त वाटत नाही. आणि एक रिपीट क्वेश्चन जो पार्ट 1 मध्ये होता, जो पार्ट 2 मध्ये येऊ शकतो की युनिट प्लेस डिजिटिव्ह डिव्हिजिबिलिटीसाठी मेन्ससाठी कितपत उपयुक्त आहेत. आत्ताच्या जेवढे काही पेपर्स मी SBI PO मेन्सचा पाहिला, IBPS PO मेन्सचा पाहिला आणि IBPS क्लरिकल मेन्सचा पाहिला, मी तिन्ही पेपर यावेळेसचे पाहिले. आणि मागच्या वर्षीसोबत ज्यावेळेस मी तुलना केली, मागच्या वर्षीपेक्षा तिन्ही सुद्धा पेपरची क्वांटची डिफिकल्टी लेवल ही कमी झालेली आहे. तर त्यामुळं पहिल्यांदा टिपिकली क्वेश्चन तो कॉन्सेप्टमध्ये जास्त तो पार्ट यायचा. आता रेडीमेड क्वेश्चन आहे. तसं दोन्ही एक्झाम IBPS PO किंवा SBI POच्या एक्झामला मागच्या वर्षी जे क्वेश्चन यायचे ते सगळे DI यायचे. यावर्षी DI वेगळे दिसते. यावर्षी नाव जरी DI दिलेलं असलं तरी सोबत डेटा सफिशियन्सी दिसली, क्वांटिटी बेस्ड इनक्विटी दिसली, नंबर सिरीज दिसले आणि मागच्या वर्षी जे दिसत नव्हते की एक मार्काचे वेगळे कमर्शियलचे क्वेश्चन यावेळेला ते सुद्धा दिसले. तर रेग्युलर पॅटर्नवर पेपरची लेवल खाली येऊन थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट सध्या वाढतोय. मागच्या वर्षीच्या तिन्ही परीक्षेच्या तुलनेत यावर्षी कॅल्क्युलेशनचा पार्ट वाढतोय. आता अजून जास्त महत्त्व वाढलेलं आहे, ह्यावाल्या पार्टचं महत्त्व वाढलेलं आहे. विद्यार्थ्यांनी काय चुकी केली की मागच्या वर्षी एवढे अटेम्प्ट होते तिथपर्यंत पोहोचलो की ठीक आहे. हा शेवटचा पॉईंट मी त्यासाठी केलेला आहे की मेन्स परीक्षेत मागच्या वर्षीचा अटेम्प्ट बघून पोरं अटेम्प्ट ठरवतात, त्याच्यामुळं मेन प्रॉब्लेम तिथं होतो. जसं यावर्षी मागच्या वर्षी SBI PO मेन्स आणि IBPS PO मेन्सचा पोरांचा ॲव्हरेज अटेम्प्ट क्वांटचा हा 35 प्रश्नांपैकी 8, 9, 10, 11, 12 असायचा. जसं ते 8, 9, 10ला पोहोचले ते एकदम शांत झाले त्या एक्झाममध्ये. बस झालं, 8, 9, 10ला आपल्याला आता याच्यामध्ये आपलं काम होतंय आणि 10, 11, 12ला थांबलेत ते. पण ह्या वर्षी एखाद्या PO मेन्सला 35 पैकी मी सांगतो 25 ते 30 प्रश्न सोडवणं सहज शक्य होतं.
35 पैकी 25 ते 30 एकदम जबाबदारीने सांगतोय. आणि क्लरिकल असेल तर क्लरिकलमध्ये 50 पैकी 50 क्वेश्चन मी मेन्सला सांगतोय. हे ह्या वर्षी शक्य होते. हा, मागच्या वर्षीच्या एक्झाममध्ये 35 पैकी एक 20 ते 25 क्वेश्चन सोडवणं सहज शक्य होतं IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सला. आणि क्लरिकलमध्ये 40 ते 45, 50 पैकी 40 ते 45 होते. ह्या वर्षीची डिफिकल्टी सोपी होती, पण विद्यार्थी काय करतात, डोक्यात मागच्या वर्षीला घेऊन बसतात नेहमी. मी त्यांना सांगतो की तो पेपर आहे, क्वेश्चन आहे, त्याच्याकडे तसंच बघा. मागचे एवढे क्वेश्चन मी माझ्या कंप्लीट क्वांटला यूज केलेले आहेत. मागचे जुने सगळे पेपर्सचे क्वेश्चन मी यूज केले आहेत. मी ब्रॅकेटमध्ये जे एक्झामचं नाव होतं ते एक्झामचं नाव काढून टाकलेलं आहे. का? कारण की तो क्वेश्चन सोडवण्याच्या आधी पुरं त्या कंसामधल्या एक्झामच्या नावाकडे बघून त्या प्रश्नाबद्दलची एक मनामध्ये भीती तयार करतात. त्याच्यामुळे मी ब्रॅकेटमधल्या प्रत्येक याच्यामध्ये, कारण की सगळा 70-80% पार्ट जो तो जुन्या एक्झामच्या पेपर्सचा आहे, तो सगळा नाव शेवटी काढून टाकलेलं आहे. एखाद दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटमध्ये DTP ऑपरेटरकडून 2 मार्क्स हे काढायचं राहिलेलं आहे. मग मला कळलं की अरे ब्रॅकेटमध्ये 2 मार्क्स काढायचं राहिले म्हणजे हा नक्की क्वेश्चन IBPS PO मेन्स SBI PO मेन्स असेल. तर त्यामुळं ह्या पद्धतीने तुम्ही काय करता की जुने एवढे होत होते, ह्या वर्षी तिन्ही एक्झाममध्ये क्वांटचे अटेम्प्ट हे मागच्या वर्षीपेक्षा ऑलमोस्ट डबल हे शक्य होते. मागच्या वर्षी 8, 9, 10, 11, 12 होते ना, यावर्षी त्याच्या डबल शक्य होते. 20 ते 25, 30 शक्य होते. इवन क्लरिकल मेन्सला सुद्धा डबल अटेम्प्ट मागच्या वर्षीच्या तुलनेत शक्य होते. जेवढे काही DI तुम्हाला एखाद्या POच्या एक्झामला असेल, PO मेन्सला असेल, यावर्षी PO मेन्सला जे काही DI होते, एक ड्रिफ्टवाला सगळ्यात सोपा तोंडीवाला DI होता. पर्सेंटेज बॉईज पर्सेंटेज गर्ल्सचा 2500 पैकी 1200 बॉईज 1300 गर्ल्स सोपा DI होता. एक शेअर्सवाला DI होता, ज्याच्यामध्ये मार्केट कॅप काढायचं होतं, तो एक होता. आणि एक सिलेंडरचा जो मी सांगितला तो एक होता. एक पार्टनरशिपचा DI होता. छोटे 2-2 मार्काचे सगळे DI होते. ह्याच्यामध्ये एखादा DI तुम्हाला अवघड होता, राहिलेले 4 DI तुम्ही सहज सोडू शकत होता. आणि कमर्शियलचे क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचं, PO मेन्स असे की क्लरिकल मेन्स असो, सगळीकडे सोपाच होता. तर त्यामुळं निश्चित ह्या बेसिसवरच मला असं वाटतं मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि कॅल्क्युलेशन कमी वेळेमध्ये होत असल्यामुळं अटेम्प्ट हा एक्झाममध्ये जास्त होऊ शकतो. पुढचं आहे की स्पीड मॅच आहेत, हे बॅच संपल्यानंतर दररोज 10 प्रश्न करायचे की प्री परीक्षा दे प्रॅक्टिस सुरू केली चालेल. मी सांगतो ह्या सध्याच्या दिवसामध्ये तुम्ही यांच्याकडे ढुंकूनही नाही पाहिलं तरी पण चालेल, कारण की हा एक ट्रॅप आहे. जो विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्री एक्झाम होईपर्यंत आपण रोज स्पीड मॅथ्स केलं पाहिजे, गरज नाही आहे. रोजचा 1 तासभराचा वेळ क्विजेसला दिला, त्याच्यामध्ये जेवढं झालं तेवढं सफिशियंट आहे. एक्झामच्या 15-20 दिवस आधी तुम्हाला स्पीड मॅथ्सकडे येता येतं. अजून त्या ट्रॅपमध्ये जे ते ह्या स्पीड मॅथ्सच्या ट्रॅपमध्ये फसू नका. परीक्षेच्या आधी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस चालू करता येईल. जसं तुम्हाला कळालं की 20 मार्चला ESICची परीक्षा चालू करून द्या. 1 मार्चपासून हळूहळू स्पीड मॅथ्सची प्रॅक्टिस सफिशियंट आहे 20-25 यासाठी. 20-25 दिवसामध्ये तो वाला पाठ होऊन जातो. पण सध्या माझं असं म्हणणं होतं की स्पीड मॅथ्सवर तुमचं जास्त लक्ष असायला नको. आणि हे तुम्ही सांगितलं की मागच्या वर्षीच्या अटेम्प्टकडे पाहायचंच नाही. दरवर्षी समोर पेपर दिसला की मॅक्सिमम अटेम्प्ट अँड 90% ॲक्युरसी, या हिशोबाने तुम्हाला पुढे जायचं आहे. मी थोडंसं पुढे येतो. त्यासाठीचे सोर्सेस कोणकोणते वापरायचे याच्या आधी पण सांगितलेले, सध्या पण पुढे कंटिन्यू करतो. ज्यांच्या बॅचेस चालू आहेत त्यांनी बेसिकच्या बुक्समध्ये हा अड्डा एसची 3rd एडिशन चांगली आहे. IBPS गाईडचं पुस्तक सध्या हार्ड कॉपीमध्ये अवेलेबल नाही, पण सॉफ्ट कॉपीमध्ये दोन्ही पुस्तकं, ॲप्लिकेशन सम म्हणजे कमर्शियल मॅथ्सचं पुस्तक आणि DI हे दोन्ही अवेलेबल आहेत. एक्झाम पंडितच्या क्वांटचे PDF आवडतात मला, चांगले आहेत. ॲडव्हान्स प्रिपरेशनमध्ये म्हणजे हे संपलं आहे माझं, मला दुसऱ्या टप्प्यामध्ये यायचं आहे, तर मी अड्डाचं क्रॅकरचं पुस्तक तुम्हाला सजेस्ट करेल. अड्डाची DI 3rd एडिशन चांगली आहे, ते पण बघा. आणि ऑलिव्ह बोर्डचं DI डिकोडेडचं पुस्तकसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये सोडवा चांगलं. मी आता सांगितलं तुम्हाला की पुस्तकं सोडवा, त्यांना डिस्ट्रॅक्शन पण कमी होईल आणि एक टार्गेट राहील रोजचं. त्याच्यानंतर PDF कोर्स गाईडलीचा मागच्या वर्षीचा तर आहे अवेलेबल, पण यावर्षीसुद्धा ते स्टार्ट करतायत. बऱ्यापैकी क्वेश्चन त्यातले आवडले. आणि शीट्स ज्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा हा वाला पार्ट मी सांगितला आहे किंवा टाकला आहे, हा उगाच टाकलेला नाही. याच्यात माझी कोणती पण शीट तुम्ही काढून पहा, त्याच्यामध्ये मी प्रॉपर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस प्रॉब्लेम प्री, प्रॅक्टिस प्रॉब्लेम मेन्स, त्याच्यानंतर त्या टॉपिकमध्ये पर्सेंटेजची डेटा सफिशियन्सी, पर्सेंटेजमध्ये त्याचं क्वांटिटी बेस्ड इनइक्विटी, पर्सेंटेजमध्ये त्याचं DI, या हिशोबाने एकदम सुंदर पद्धतीने त्या शीट्स बनवलेल्या आहेत. रेग्युलर बॅचमध्ये मुलं त्याला सोडवत असतात. तर या पद्धतीने एवढं वापरा. ऑनलाईन टेस्टच्या केसमध्ये तुम्हाला बेसिक स्टार्ट करत असताना अड्डा तुमचं टेक्स्ट बुक आहे, ग्रेडअप आहे, तिथपासून स्टार्ट करू शकता. ॲडव्हान्समध्ये अड्डा आहे, प्रॅक्टिस मॉक आहे, ऑडिओ बोर्ड आहे आणि टेस्ट झोन. तर दोघांमध्ये कॉमन मला स्टार्ट करत असताना टू स्टार्ट विथ अड्डाच्या टेस्टपासून तुम्ही चालू केलं तरीसुद्धा चालेल. तर ह्या पद्धतीनं हा क्वांटचा झाला. आपण थोडंसं रिझनिंगवर येऊयात आता. रिझनिंगचा पार्ट, इंग्लिशवाला पार्ट येऊयात सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या पाठीमागचं कारण, SOची ज्या वेळेला मुलांची एक्झाम ह्या वेळेला नाही निघाली किंवा POच्या प्रीमध्ये कट ऑफ हा 10 मार्काचा लागला. SOच्या एक्झाममध्ये नेहमीसारखा 5 मार्काचा कट ऑफ लागला, पॉईंटमध्ये सांगत नाही सध्याला.
तर तिथपर्यंत येताना काही मुलांची इंग्लिश त्यामुळे गेली आणि जेन्युअनली वीक असल्यामुळे गेली. तर माझं म्हणणं आहे की सध्याला फक्त न्यूजपेपर आणि बुक्स रिडिंगमध्ये इंग्लिश स्ट्रॉंग होईल का, याचं उत्तर आहे बऱ्यापैकी स्ट्रॉंग होईल, बऱ्यापैकी स्ट्रॉंग होईल. का तर सेम मीही स्टार्टिंगला एक्झाम दिल्या होत्या, स्टार्टला ज्यावेळेस एक्झाम दिले त्या 2-3-4 एक्झाम माझ्या निघाल्या नव्हत्या. माझा तोच एक फोकस होता. त्या फोकसच्या बेसिसवर आज इंग्लिशचा कट ऑफच निघत नाही, तर इंग्लिशचे मार्क जे आहेत ते क्वांटच्या बरोबरीने असतात. आणि कधी कधी एखाद दुसरी परीक्षा अशी असते की क्वांटपेक्षा इंग्लिशचे मार्क जास्त असतात. सेम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बरं, मीडियमसुद्धा एकदम जिल्हा परिषदेच्या शाळेतलं मराठी मीडियमची शाळा आहे, काहीच नाही. तर त्यामुळं त्याचाही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरं, फक्त ग्रामरवर डिपेंड राहणं कितपत योग्य, तर ते फक्त मला असं वाटतं की जास्तीत जास्त प्रीचा कट ऑफ निघेपर्यंत किंवा कट ऑफ काढण्याच्या इथपर्यंत ठीक आहे. स्कोरिंग करायचं असेल तर मला असं वाटतं एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला रीडिंग ही जी लागेलच, त्यातल्या त्या ज्या पद्धतीनं नवीन पॅटर्न येत आहेत. तुम्हाला आत्ता मी एक टाईप तो सांगितला. दुसऱ्या टाईपमध्ये एक नवीनच क्वेश्चन सापडला होता की वरच्या क्वेश्चनमध्ये वर्ड स्वॅप करा, वरच्या स्टेटमेंटमध्ये वर्ड स्वॅप करा, खालच्यामध्ये सुद्धा वर्ड स्वॅप करा, आणि त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता की दोघांना कनेक्ट करा. कनेक्टर्स दिले जातात, कनेक्टर दिले जातात. हा एक नवीनच टाईप जो तो पाहायला मिळाला. हे याच्यामध्ये त्यांना कसंही शिफ्ट करू द्या, कसंही फसवू द्या, पण बेसिक तुमची रीडिंग चांगली असेल तर इथं प्रॉब्लेम येत नाही, त्यावाल्या पार्टमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. तर त्यामुळं ह्याच्यावर फक्त याच्यावर डिपेंड राहू नका जेव्हापर्यंत बँक एक्झाम्स आहे. पण तुम्ही हा वाला जो पार्ट आहे, हा वाला पार्ट स्ट्रॉंग करणं आवश्यक आहेच असं मला वाटतं. आता वाचत असताना सगळ्यात महत्त्वाचं ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस जर तुम्ही एन्जॉय करू शकत असाल रीडिंगची, तरच त्याच्या पाठीमागला कोणी मी म्हणतोय किंवा अजून कोणी फॅकल्टी म्हणतोय, कोणी म्हणतोय म्हणून नाही. आणि ती प्रोसेस एन्जॉय करण्यासाठी पहिल्यांदा वाचन अशा गोष्टींचं चालू करा जे तुम्हाला कळतंय, ज्याची भाषा सोपी आहे, रिसिव्ड भाषा आहे, ज्या अशापासून चालू करा. मग भले न्यूजपेपर वाचतायत तर चालू करताना ज्यांची इंग्लिश खूप वीक आहे, बॉलिवूडच्या न्यूजपासून चालू करा. विराट कोहलीनं किंवा आता स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये विराट कोहलीनं कॅप्टन्सी सोडली, बॉलिवूडच्या काही न्यूज असतील, अबाउट अल्लू अर्जुन असेल, अबाउट पुष्पा असेल, अशा न्यूजपासून ज्या कळत आहेत तिथपासून तुम्ही स्टार्ट करा. तर त्यामुळं हा वाला पार्ट पहिल्यांदा ती प्रोसेस एन्जॉय करत असेल तरच चालू करा. एकदम फिलॉसॉफिकल पुस्तकं घेण्यापेक्षा पहिल्यांदा जे पुस्तकं समजतायत ते, सर जसं वाचायला गेलो ते स्टेटमेंट कळत नाही, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे समजत नाही त्याच्यावर हायलायटर हा सोबत ठेवला पाहिजे, कारण खूप लोकांचा बेसिकमध्ये तोच प्रॉब्लेम आहे. हायलायटर सोबत ठेवून नंतर तो वाला वर्ड आणि त्याच्याशी संबंधित तुम्ही गुगलवर शोधलं तर गुगलचा आणि ऑक्सफोर्डचं टाईप आहे. पहिल्यांदाच एक इमेज येते बघा. त्यामुळे एखादा शब्द आहे रेसिप्रोकल, पुढे रेसिप्रोकल टाकून स्पेस देऊन मिनिंग टाकलं की पहिला निकाल हा ऑक्सफोर्डचा आहे, तो गुगलमध्ये तो बघितला, तो त्याचं मिनिंग दिलं आणि खाली ते वाक्य दिलं जे तुम्ही अडकला होता. या पद्धतीची प्रोसेस पुढचे काही दिवस फॉलो केली, ऑटोमॅटिकली त्याचा फायदा तुमच्या व्होकॅबलरी इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा होऊन जातो. तर ह्या पद्धतीनं एखादं वाक्य, एखादा लेख वाचला, जे पहिल्यांदा समजतंय, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट येतोय तेच पहिल्यांदा वाचा. आत्ता तो कुठं ज्या वेळेला ती ब्रह्मास्त्राची बॅच संपती त्यावेळेला कुठंतरी मुलं म्हणतात की हां आता ती संपत आलेली आहे, आता ते इकॉनॉमिक टाइम्स थोडं समजायला लागलेलं आहे, आता त्या फायनान्शियल न्यूज थोड्या समजायला लागलेल्या आहेत. तर या हिशोबानं तुम्ही ह्यातलं जेवढे काही सोर्सेस तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळतंय ते ऐकायचं. ऐकल्याच्यानंतर ती वाली जी अंडरस्टँडिंग आहे, त्यातल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या हळूहळू समजतील. आपण आपल्याकडे वापरताना पोलीस शब्द वापरतो, पण कुठेतरी इंग्लिश पेपरमध्ये बघितलं आपल्याला कॉप दिसतो. त्यामुळं मिनिंग एकच आहे, हळूहळू ती सवय लागायला वेळ तो वाला पार्ट मदत होईल. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये जेव्हा त्याच्यानंतर ग्रामीण बँकेचं कॅलेंडर किंवा SBIची एक्झाम्स येऊन जाईल तेव्हापर्यंत हा वाला पार्ट खूप स्ट्रॉंग बनेल तुमचा. तर हे त्यामुळे न्यूजपेपर वाचा म्हणजे नेमकं काय की जो पार्ट तुम्हाला त्यातला आवडतोय, जो पार्ट तुम्हाला पहिल्यांदा चालू होता ना, पण आवडतोय तो नाही, हळूहळू तुम्हाला इतर पार्ट्सवर सुद्धा जावं लागेल. आणि कोणत्या ज्याचे भाषा तुम्हाला पहिल्यांदा समजते, चालू करताना तुम्ही इथे जसं आमच्याकडे इथे अवेलेबल लोकमत टाइम्स आहे तिथपासून स्टार्ट करा. हळूहळू टाइम्स ऑफ इंडिया झालं, इंडियन एक्सप्रेस झालं, द हिंदू झालं. एकदमच चालू करताना द हिंदूपासून केलं तर अवघड जाईल. त्यातल्या त्यात बॅलन्स्ड न्यूजपेपर म्हणून मला इंडियन एक्सप्रेस वाटतो. बरी आता त्याच्यामध्ये पिक्चर, इमेजेस ह्या जास्त रंगीबेरंगी जो आहे तो टाइम्स ऑफ इंडिया आहे, पण चांगला कॉन्टेंट, चांगला डेटा जो तो त्यामध्ये अवेलेबल असतो. मी वाचतो म्हणून तुम्हाला तो सांगतोय. त्याच्यानंतर इंग्लिशचा नवीन पॅटर्न कोणासाठी उपयोगी आमच्यासारखे लोक जे वाचन करत असतात त्यांच्यासाठी तो वाला पार्ट जेन्युइनली चांगला आहे. मागील 3 वर्षात डिफिकल्टी लेवल वाढली की कमी झाली? एकदम जबाबदारीनं डिफिकल्टी लेवल कमी झाली. का? आता न्यू पॅटर्नचे क्वेश्चन्स हे रीडिंग करणाऱ्याला जास्त फायद्याची ठरतात. त्याच्यामुळं इंग्लिश स्कोरिंग सब्जेक्ट होईल का? हो, 6-1 महिने चांगली तयारी केली तर इंग्लिश हा स्कोरिंग सब्जेक्ट होईल.
कारण की आता अजून 2-3 वर्षात पोरांना कळायला लागलं की क्वांट रिझनिंगमध्ये जर जास्त मार्क घ्यायचे असतील तर मेन्स एक्झामला लिमिटेशन्स येतात. ते लिमिटेशन्स तुम्ही भरून काढू शकता इंग्लिशपासून. मागच्या 3 वर्षामध्ये कोणी असं मेन्सला म्हणलेलं आठव की इंग्लिश खूपच अवघड होतं, काहीच नाही जमलं, असं कोणी तुम्हाला सापडणार नाही. तर ते एक. आणि मराठी मीडियमचा असल्याचा काही इम्पॅक्ट 0% इम्पॅक्ट. त्या मीडियमचा काही संबंध नाही. एक 5-6 महिने 4 महिने व्यवस्थित ह्या हिशोबानं प्रॅक्टिस चालू द्या, त्याचा जेन्युइन बेनिफिट पुढे तुम्हाला होईल. त्याच्यासाठीचे सोर्सेस कोणकोणते मटेरियल आणि ह्याच्यासाठी एक वर्ड पॉवर मेडिझेचं जे आहेत ते मी वापरलं होतं. आणि बाकी आता आज तुमच्याशी बोलत असताना मी चर्चा जी ती संदेश सरांशी केलेली आहे, ती चर्चा अभिषेक सरांशी केलेली आहे, ते यांच्याशी चर्चा करून बोलतोय. मी माझ्या मनाचं सगळं काही ॲड करत नाही. ज्यावेळेस मी इंग्लिशबद्दल बोलतोय, LR मी सरांना, अमोल पाटील सरांना बोललेलो आहे, GA निखिल सरांना बोललेलं, त्याच्यानंतरच हे सगळं लिहिलेलं आहे, माझ्या मनानं लिहिलेलं नाही आहे. तर त्यासाठी वर्ड पॉवर मेडिझेचा हा जो पार्ट आहे तो मी आधी वापरला होता. आणि वोकॅब्युलरीसाठी जेन्युइनली ज्यावेळेला तुम्हाला वर्डचा रूट माहिती असेल तर एखादा शब्द आणि त्याचा मिनिंग जो आहे तो पॉझिटिव्ह वेनं चालला आहे की निगेटिव्ह वेनं चालला आहे हे सुद्धा सांगा, हे सुद्धा कळायला फायदा होतो. तर ह्या दिवसामध्ये ते कधी पण चांगलं आहे. ॲपमध्ये वापरायचं असेल तर वोकॅब 24 आहे. त्यानंतर इंग्लिशच्या छोटे क्वेश्चन क्विजेस जो पार्ट आहे तो किरण प्रकाशनचं एक जुनं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये चांगल्या त्याच्यामध्ये क्विजेस दिलेले आहेत ऑफलाईन मोडमध्ये, त्या तुम्ही वापरू शकतात. आणि क्विजेस आणि मेमरी बेस्ड पार्ट जो आहे तो तुम्ही इंग्लिशचा कंटिन्यू चालू ठेवा. इंग्लिशच्या केसमध्ये असे खूप जास्त प्रॅक्टिसनं तो पार्ट नाही होणार. जसं आपण क्वांटमध्ये तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रा प्रॅक्टिस, भरपूर पुस्तकांचे नावं, भरपूर पुस्तकं ज्यातून प्रॅक्टिस करता येईल तो वाला पार्ट सांगितला आहे. इथं तसं नाही, इथं रँडम चांगल्या रिडिंगनं त्याचा बेनिफिट तुम्हाला होतो. पुस्तकांचं जे आहे ते चांगली भाषा तुम्हाला किंवा सोपी भाषा तुम्हाला चालू करताना चेतन भगतच्या पुस्तकापासून करता येईल. हळूहळू सुधा मूर्तींचे पुस्तक आहेत, खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर रॉबिन शर्माचे पुस्तक आहेत. इथपर्यंत भाषा तुम्हाला एकदम इझिली कळेल. एकदम तुम्ही रामकृष्ण मिशनचे पुस्तकं विवेकानंदाचे घेतले त्यामध्ये व्होकॅब तुम्हाला जास्त हार्ड दिसेल, त्याच्यापर्यंत पोहोचा, पण ते हळूहळू तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहेत. आणि सध्या जितके काही टॉपिक्स तुम्हाला पॅसेजचे येतात त्या पॅसेजबद्दल किंवा त्या गोष्टींबद्दलची रिडिंग पाहिल्यापासून असेल तर सोपं जातं तुम्हाला. तर तो एक पार्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर पुन्हा सरांनी सांगितलेलं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर 2 गोष्टी लागतात. एक गोष्ट लागते डाएट आणि दुसरी गोष्ट लागते एक्सरसाइज. फक्त डाएट केलं तेवढा फरक पडत नाही, फक्त एक्सरसाइज केली तेवढा फरक पडत नाही. ह्या दोन्ही गोष्टींचं चांगलं बॅलन्स लागतं. तर एक्सरसाइज म्हणजे तुमच्या ह्या क्विजेस आणि मेमरी बेस्डवाला पार्ट झाला आणि डाएट म्हणजे तुमचं त्याच्यासाठीचं वाचन झालं. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही यूज कराल त्यावेळेला त्याचा बेनिफिट जास्त होईल. आणि हे डाएटबद्दलचं जे एक्झाम्पल आहे किंवा वजन कमी करण्याबद्दलचे एक्झाम्पल आहेत हे मला अभिषेक गायके सरांनी सांगितलेलं आहे. तर हा एक पार्ट झाला. आता इथून पुढे आपण येऊयात. बघा, मटेरियलचा पार्ट एवढं जास्त त्याच्याबद्दलचं मटेरियलचा डिस्कस केलेला नाही. नेक्स्ट पार्ट येतो तुमचा LRचा. इथला सगळ्यात मेजर प्रश्न हा येतो की प्रश्न लॉजिकल रिझनिंगचा आहे पण आम्हाला डाऊट इंग्लिशचा आहे. सगळा प्रश्न कळाला पण खाली आम्ही खाली मी चूक केली की हाऊ B इज रिलेटेड टू A, ब्लड रिलेशनचा क्वेश्चन असेल तर आम्हाला हेच कळत नाही B इज रिलेटेड टू A, Bचा A सोबत संबंध काढायचा, Aचा B सोबत. सासू पाहिजे का सून पाहिजे ह्या हिशोबानं. तर त्यामुळं आपल्याला हाऊ A इज रिलेटेड टू B इज रिलेटेड टू A अवघड जातं. एखादा मोठा क्वेश्चन दिला आहे डायरेक्शन सेन्सचा, त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य आहे विथ रिस्पेक्ट टू A, B इज इन विच डायरेक्शन. तर कोण कोणाच्या डायरेक्शनच्या कंपॅरिझनमध्ये विचारतोय कळत नाही आहे. सिटिंग पझलचे क्वेश्चन दिलेले आहेत की A इज अपोजिट टू B, हु इज अपोजिट टू C, हु म्हणजे कुणाच्या. तर ह्यामुळं पहिला प्रॉब्लेम तिथं होतो. जसं मी सांगितलं क्वांटमध्ये प्रॉब्लेम काय होतो, अरिथमॅटिकच्या अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम होतो. सेम प्रॉब्लेम इकडे ह्याच्यासुद्धा अंडरस्टँडिंगला येतो आणि ह्याचं सुद्धा सोल्युशन हे चांगलं इंग्लिशचं रिडिंग हे आहे. ह्याला भले तुम्ही रटाळ म्हणा पण हे चांगलं रिडिंग जे आहे हा त्याचं सोल्युशन आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. पुढचं येऊन जायचं की नेक्स्ट क्वेश्चन होतो की क्रिटिकल रिझनिंग सोडून दिले तर चालेल का. हे अशा पोरांना विचारा ज्यांनी SBIच्या फर्स्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये ज्यांच्या 50 मार्काच्या रिझनिंग 50 क्वेश्चनच्या रिझनिंगपैकी 12, 13, 14 ह्या 2 शिफ्टमध्ये आले होते SBIचा पेपर, ज्यांनी एवढे क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. जेव्हापासून रिझनिंगची डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे त्यांनी सिटिंग पझलची डिफिकल्टी लेवल खूप वाढलेली आहे. त्यामुळे नॉन सिटिंग पझलमध्ये राहिलेल्या सगळ्या टॉपिकमध्ये जरी तुम्ही खूप चांगलं केलं तर तुमचा मार्क हे खूप जास्त वाढतील. त्याच्यामध्ये क्रिटिकल रिझनिंग येतो. बरं, हे करत असताना क्रिटिकल रिझनिंगचा हा वाला पार्ट करत असताना थोडी व्हरायटी पहा ना. पहिल्यांदा तुम्ही हे करताना एक्झामला वेळ आहे ना,
MPSC मध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतात, त्याच्यापासून स्टार्ट करा. ते मराठीत दिलेले असतात, त्याच्यापासून स्टार्ट करा, हळूहळू कळेल. बरं, त्यामध्ये अजून डिफरन्शियल मार्किंग सिस्टम असते की 4 मार्क 3 मार्क 2 मार्क 1 मार्क असं काहीतरी असतं. UPSCचे क्वेश्चन्स पहा, तर त्यापासून तुम्ही चालू करताना क्रिटिकल रिझनिंग जे ते तिथून तुम्ही सोडवायला जे ते चालू करा. बरं, हळूहळू तुमच्या आता समजा एखादा पार्ट आहे, स्टेटमेंट कोर्सेस ऑफ ॲक्शन आहे, स्टेटमेंट अझम्पशन आहे, एक इम्प्लिसिटवाला पार्ट असतो. तर तो वाला पार्ट हिंदी आणि इंग्लिश दोघांमध्ये अवेलेबल असतो. ऑफिसरच्या एक्झामला हिंदी इंग्लिश मराठी किंवा इंग्रजी आणि मराठीमध्ये अवेलेबल असतो क्लरिकलच्या एक्झामला. तर त्या लँग्वेजचा वापर जो तुम्ही तिथेही करून घेऊ शकतात. आपापल्या तयारीमध्ये तुम्ही पाहताना क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही पाहतायत, तर क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन पाहताना तुम्हाला एखादा प्रश्न वाचला किंवा समजा स्टेटमेंट कोर्सेस ऑफ ॲक्शन आहे, प्रश्न वाचले, 10 क्वेश्चन तुमच्याकडे दिलेले आहेत. स्टेटमेंट कोर्स ऑफ ॲक्शनचे 10 प्रश्न, 10 प्रश्नाची उत्तर, पहिल्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर, चौथ्याचं, पाचव्याचं 10 उत्तर वाचले, 11वा सोडवायला लगेच होऊन जाईल. किंवा पहिल्यांदा 5 पैकी 4 चुकत असतील, एकदा 10 क्वेश्चनचे आन्सर वाचून घ्या, 11, 12, 13, 14, 15 पुढचे 11 ते 20 तुम्ही सोडवा, तुमचे लवकर येऊन. का? त्याच्याबद्दलचा सेन्स त्या पद्धतीने डेव्हलप झालेला असतो. तो वाला पार्ट सोपा आहे, मान्य आहे की त्याच्यामध्ये एकदम पैकीच्या पैकी मार्क घेणं अवघड जातं, पण हळूहळू तो जो पार्ट आहे 5 मार्काला समजा आला, तर पहिल्यांदा 5 पैकी 3 चुकत असतील, पहिल्यांदा 5 पैकी 4 चुकत असतील, तर त्याच्या प्रॅक्टिसनं तो वाला पार्ट 5 पैकी 5 किंवा 5 पैकी 4 बरोबर येतील, एवढा त्याचा निश्चित फायदा होतो. आणि ज्या वेळेला पझलवाला पार्ट एक्झाममध्ये अवघड आला, सगळ्यात जास्त आपल्याला मदत जी ती ह्याच पार्टची होते. तुम्ही बघा तिथं झालं एवढे जास्त मधून अर्ध्या वेटेज, अर्ध्यापेक्षा जास्त वेटेज पझलचं आहे. शेवटच्या 5 मिनिटामध्ये आपण पझल करू शकत नाही. शेवटच्या 5 मिनिटामध्ये का? पझल बसेपर्यंत आपला वेळ जो तो संपलेला असतो. पण इथं ह्या पझल संपेपर्यंत वेळ, त्यामुळे इथं पहिल्या 5 मिनिटात आणि शेवटच्या 5 मिनिटाच्या स्ट्रॅटेजीमध्ये क्रिटिकल रिझनिंग आपल्याला कामाला येईल. रिझनिंगमधल्या डेटा सफिशियन्सी आपल्या कामाला येईल. मिसलेनियस 1-1 मार्काचे क्वेश्चन्स आपल्याला कामाला येतील. या पद्धतीनं फायदा आपल्याला इथे होऊन जाईल. त्यामुळे ह्या दिवसामध्ये ती पण तयारी तुम्हाला करायची. पुढचा मुद्दा राहतो बघा, की जर एवढं जास्त वेटेड सेटिंग आणि पझलचं असेल, तुम्ही सुद्धा त्याची एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिस ही केली पाहिजे प्रत्येक व्हरायटीच्या क्वेश्चनची. मी सिटिंग पझल मधली व्हरायटी म्हणतोय. सर्क्युलर आहे, इनसाइड आउटसाइड, काही इनसाइड काही आउटसाइड, स्क्वेअर पद्धतीचा आहे, एकेका बाजूला 2 जण बसलेत, सगळे मध्ये फेसिंग, एकेका बाजूला 2-2 जण बसलेत, सगळे आउटसाइड फेसिंग, काही आउटसाइड फेसिंग काही इनसाइड फेसिंग. ह्याच्यापासून तुम्हाला 20-25 टाईप्स दिसतील. कारण की ते जर तुम्ही आता तुमच्या वेळेस आता सध्याला प्रॅक्टिस केलेली आहे, माणसाचं डोकं हे कसं वर्क करतं एक्झाममध्ये, की एक्झाममध्ये आपण एखादा प्रश्न पाहतो, प्रश्न पाहिल्याच्या नंतर ना, वाचल्याच्या नंतर आपली जी सिस्टम आहे काही मायक्रो सेकंडमध्ये आपल्या जुना डेटाबेससोबत कम्पेअर करते की असा क्वेश्चन आपण केला आहे का नाही. आणि जर असा क्वेश्चन आपण केला असेल तर ऑटोमॅटिकली एक छोटासा हसू प्रश्न वाचल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावर येऊन जातं, हा वाला पार्ट आहे. तर तो जो पाठीमागचा डेटाबेस आहे, तो क्वांट असो की रिझनिंग असो, तो वाला डेटाबेस मोठा करण्याचा प्रयत्न करा. तो वाला पार्ट सिटिंग अरेंजमेंट पझलमध्ये करा, तो वाला पार्ट अरिथमॅटिकच्या पार्टमध्ये करा, DIच्या पार्टमध्ये करा. इतका मोठा झाला पाहिजे तो डेटाबेस की प्रश्न वाचल्या आपल्या जुन्या डेटाबेससोबत आपण कम्पेअर करून असा क्वेश्चन मी केलेला आहे, त्याच्यामध्ये तो आला पाहिजे. त्यानंतर पुढचा पार्ट येतो डेटा सफिशियन्सीचं. न्यू पॅटर्न सिलो, कोडिंग, इनपुट आउटपुट, इनइक्विलिटी, नवीन पॅटर्नचं ब्लड रेशन, याची चांगली प्रॅक्टिस या दिवसामध्ये करा. टिपिकली तुम्ही चायनीज कोडिंगच्या पाठीमागे रोज 10-20 क्वेश्चन लागले ह्याही दिवसामध्ये, तर पुन्हा पुढच्या वर्षी फक्त प्री निघेल, मेन्सचं काही खरं नाही आहे. त्यामुळे मेन्स काढायचे असेल तर आता हे दिवस मेन्ससाठी युटिलाइज करा. UPSCच्या मुलांसारखा विचार करा की ते चालू करताना तयारी मेन्सपासून करतात, परीक्षा जवळ की प्री करतात, तसं तुम्ही थोडंसं त्या हिशोबाने विचार तुम्हाला करायचा आहे. तर LR हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स होते. LRचं जेवढं काही कॉन्टेंट आहे तेवढं आपल्या संकल्पच्या नोट्स खूप सुंदर पद्धतीने जे ते अमोल सरांनी बनवलेले आहेत तो एक यूज करा. एक्झाम पंडितच्या तुमच्या क्वांट इंग्लिशने इझी मॉडरेट डिफिकल्टच्या जेवढ्या काही PDF आहे तो वाला पाठ करा. पझल साड्डाचं बुक आहे, क्रॅकरचं बुक आहे. पझल मेनिया खूप जास्त डिफिकल्टी लेवल एक्स्ट्रा दिलेली आहे. यावर्षी तुम्हीच स्वतः विचार करा की यावर्षीचे PO मेन्स कसे होते, आणि ॲक्च्युअल म्हणजे मॉक टेस्ट कशा होत्या आणि ॲक्च्युअल एक्झाम कशी होती, त्याच्यावरच तुम्हाला कळून येईल. त्यामुळं खूप एक्स्ट्रा घाणेरडं अवघड 4-4 तास लागणार, एखादं 3-3 तास 2-2 तास लागणार, एखाद दुसरा क्वेश्चन प्रॅक्टिसमध्ये करा. पण ॲक्च्युअल एक्झामची डिफिकल्टी लेवल ही मॉकपेक्षा कमीच असते. त्यानंतर अड्डा एसचं पुस्तक आहे, ते बेसिकसाठी तुम्हाला लागेल. आणि रेग्युलर क्विजेस जे आहेत ते एखादा टॉपिक करून झाला की नंतर त्याच्यामध्ये मोठा गॅप पडू नये म्हणून तो सुद्धा तो टॉपिक वाईजवाला जो पार्ट आहे, किंवा क्विजेस टॉपिक वाईज असतील किंवा 10-15 मार्काचे क्विजेस असतील, तो एक पार्ट करायचा, जेणेकरून एखाद्या
सेक्शनमध्ये मोठा गॅप पडला असं आपल्याला वाटू नये. त्याच्यानंतर आपण येऊया GAच्या पार्टवर. जस्ट मिनिट, पाणी पितो. GAचा पार्ट बघा. GAची तयारी प्री निघाल्यावर करायची का आतापासून? थोडी थोडी का होईना आतापासूनच. प्री निघाल्यावर नाही, नंतर त्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. त्याच्यामुळे ते आतापासूनच करायचं आहे. हळूहळू चालू करायचं. थोडं बरं आतापासून करायचं म्हणलं की आतापासून म्हणजे प्री, ज्या मी नवीन पोरांना सांगतोय, आतापासून करायचं म्हणलं की ते तुम्हाला फ्रीवाला कॉन्टेंटपासून, फ्री इतका कॉन्टेंट अवेलेबल आहे की पहिल्यांदा फ्रीवाला कॉन्टेंट चांगला केला की नंतर त्या पेडबद्दल विचार करता येईल की कसं करायचं. पण सध्या फ्रीवाल्या पार्टपासून. सर, बँक आणि इन्शुरन्समध्ये त्यातल्या त्यात बँक क्लर्क, इन्शुरन्स क्लर्क, बँक PO, इन्शुरन्स AO ह्याच्यामध्ये GA सारखं असतं की वेगळं असतं? एक अंदाजे 70% सेमच असतं. क्लरिकलचे एक्झाम असतील तर काही क्वेश्चन स्टॅटिकचे येतील, बऱ्यापैकी भरणा त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा असेल, क्लरिकलचा असेल की ऑफिसरचा असेल तर त्याच्यामध्ये बिझनेसवाला पार्ट असेल, इकॉनॉमीवाला पार्ट असेल, बँकिंगवाला पार्ट असेल. AOची एक्झाम असेल तर ती AOची एक्झाम असेल तर इन्शुरन्सवाला पार्ट त्याच्यामध्ये ॲड असेल. पण एक त्यातला 70-75% ढांचा सेम असतो आणि एक्झाम वाईज राहिलेला 20-25% ढांचा त्यातला बदलत असतो. ते तुम्हाला जुने मेमरी बेस्ड पेपर बघितलं की ऑटोमॅटिकली आयडिया होऊन जाईल. तर बँक आणि इन्शुरन्स उद्या ESICची एक्झाम आहे, ती इन्शुरन्सच आहे. त्याचा आणि IBPS कधी ऑलमोस्ट क्वेश्चन सेम असतील. काही 4-5 क्वेश्चन पण दिलेल्या 25 पैकी 4-5 क्वेश्चन हे कुठेतरी इन्शुरन्स अवेअरनेसवर टाकलेले असतील. पण हा अलीकडचा जो 70%चा 75%चा पार्ट आहे तो वाला पार्ट बऱ्यापैकी सेम असतो. हां, त्याच्या वेटेजबद्दल पुढे मागे होऊ शकतं. वेटेज करंट अफेअर्सचा पार्ट असेल तो वाला पार्ट क्लरिकलला जास्त असेल, एकदम बँकिंगवाला पार्ट असेल तो वाला पार्ट एखाद्या ऑफिसरला जास्त असेल, इन्शुरन्सवाला पार्ट असेल तो वाला पार्ट एखाद्या इन्शुरन्सच्या EOच्या एक्झामसाठी बरं जास्त असेल ह्या हिशोबानं. त्याच्यानंतर ह्या बँक इन्शुरन्सच्या एक्झामचं GA आणि यातलं GK दोघात फरक असतो का? हो, चांगल्या पद्धतीने त्यातला फरक असतो, बऱ्यापैकी त्यातला फरक असतो. इथे तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि जनरल सायन्स हा वाला पार्ट सोबत येतो स्टॅटिक GK सोबत. आता बँक इन्शुरन्सच्या विद्यार्थ्यांनी GK GSची वेगळी तयारी करावी का? त्याचं उत्तर आहे हो. अरे तुम्ही असं कसं सांगताय GK GSची तयारी करावी? कारण काय आहे की ह्या एक्झाम येत असताना मधल्या काळामध्ये काही एक्झाम हे तुमची TCS घेते, काही एक्झाम इतर कंपन्या घेतात किंवा IBPS घेते. म्हणा ह्या IBPSवरच्या बँक आणि इन्शुरन्सची एक्झाम, काही एक्झाम आहे SSC स्वतः SSC रेल्वे TCS कडून करून घेते. पण त्याच्या मधला एक पार्ट आहे, मधल्या काही एक्झाम्स आहे ज्याच्यामध्ये बँकिंगचा पार्ट आणि SSCचा पार्ट मिक्स असतो. अशा काही एक्झामचे नाव सध्या मी सांगतो ज्याच्यामध्ये आलेले बघा. NVS नवोदय विद्यालय समिती, त्याच्या आधी फूड सेफ्टीची एक्झाम जी थोडीशी पुढे ढकलली गेलेली आहे. त्याच्या आधी त्यांनी जे CBSCची एक्झाम, KVIC खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन आहे KVIC, अशा भरपूर एक्झाम जे आहेत ना, हा थोडा बँकिंग थोडा SSC पॅटर्न राहतो. त्यामुळं चालू करताना तुम्ही आतापासून वेळ आहे ना तर थोडा बहुत हाही पार्ट करा. का तुमच्यापैकी खूप सारे फूड टेकचे विद्यार्थी आहेत ज्यांना फूड सेफ्टी करायचं आहे, खूप सारे NVSवाला एक्झाम्स, NVSची एक्झाम आहे ती अपील करू इच्छितात. काही जण पाठीमागे CBSC आली होती, KVIC आली होती, कॉटन कॉर्पोरेशनची एक्झाम आली होती, काहींना तिकडं जायचं आहे. तर अशा ठिकाणी त्यांचा जो फायदा होतो तो फायदा होतो. त्याच्यामुळं हळूच तेवाली तयारी करायची. सर ही तयारी कशी करायची? GK GSची बँक एक्झामची तयारी करतो मी, कशी करायची? आता तुम्हाला माहिती आहे की मी ल्युसेंट बोलेल म्हणून, पण ल्युसेंटच्या आधी मी तुम्हाला सांगेल की एखादं मनोहर पांडेचं अरिहंत प्रकाशनचं पुस्तक घ्या. ल्युसेंट खूप एक्स्ट्रा डिटेलमध्ये तुम्हाला बोर होऊन जाईल. जे मी SSC सांगतो की ल्युसेंट करा तुम्ही, पण बँक एक्झामसाठी बँक आणि SSC बँक आणि इन्शुरन्सच्या मुलांना तुम्हाला जर ती तयारी आतापासून करायची आणि तुम्ही केली पाहिजे, ते पुस्तक तरी सोबत ठेवलं पाहिजे. मनोहर पांडेचं पुस्तक तर छोटं आहे, 30 रुपये, 70 रुपये, 100 रुपये अशा 3-4 व्हरायटीमध्ये. मॉडरेट लेवलचं एखादं पुस्तक घ्यायचं, त्यातला शेवटचा पार्ट स्टॅटिक GKचा त्यांनी दिलेला आहे, तो वेगळा करून दिलेला आहे आणि प्रत्येक पार्ट एकदम लिमिटेड दिलेला आहे. तो तुम्ही चालू करताना एकदम ल्युसेंटच्या आधी बँक एक्झामच्या मुलांना सांगतोय तुम्ही अरिहंतचं जे पुस्तक आहे ते रूममध्ये 4 जणांमध्ये 5 जणांमध्ये एखादं पुस्तक हे ठेवलं पाहिजे. का? तर ह्या टाईपचे एक्झाम्स तुम्हाला अपेअर करण्यासाठी. त्यानंतर येतो बघा फायनान्शियल अवेअरनेस आणि स्टॅटिक GK. हे तयारी कशी आणि केव्हा करायची? तुमच्या बॅचेस चालू असतानाच ही तयारी करायची पहिल्यांदा. आणि स्टॅटिक GKवाला पार्ट हा एक्झामच्या शेवटी करत चालतो. सगळ्याच मुलांनी, बँक असो किंवा SSC असो, शेवटी तेवाली तयारी करायची. आधी करंट अफेअर्सचा पार्ट असेल, फायनान्शियल अवेअरनेसचा पार्ट असेल, हा बँक एक्झामच्या मुलांनी हा आधी तुम्हाला करून घ्यायचा आहे. चांगला GA केल्याचा फायदा आता वेगळा सांगायची गरज पडून येतो, GAला होतो.
चांगला GA केल्याचा फायदा हा GAला होतो, तुम्हाला फायदा इंग्लिशला होतो, कारण की वाचन चांगलं झालेलं असतं, इंटरव्ह्यूला होतो, डिस्क्रिप्टिव्हला होतो, सगळीकडे हा फायदा तुम्हाला पुढे दिसून येतो. त्यानंतर पेड कोर्स घ्यावा लागतो का, याचं उत्तर आहे स्टार्टिंगला नाही. तुम्हाला आवश्यकता पडत नाही. पहिल्यांदा फ्रीवाला पार्ट जितका काही तुम्हाला यूट्यूबवर मिळतोय तो सगळा ओढून घ्या आणि ते आल्याच्यानंतर एखाद दुसरी एक्झाम दिली की तुम्हाला ॲनालिसिस होऊन जातं की मला कुठं कुठं आवश्यकता आहे, गरज आहे का. पण एखादा जेन्युइन मुलगा असेल ज्याला कळालेलं आहे, तो वेगवेगळ्या PDF किंवा त्याला आपण कॅप्सूल म्हणतो, मंथली कॅप्सूल किंवा मंथली PDF किंवा वीकली PDFच्या निमित्तानं जर त्याला एकदा सोर्स व्यवस्थित कळेल तर तो फ्री कॉन्टेंटवर होऊ शकतो. पेड कॉन्टेंट म्हणजे जिम लावल्यासारखं आहे, माझ्याकडे रोजची एक PDF आहे आणि रोजचा एक त्याला रोजची एक PDF आहे आणि रोजचा एखादा व्हिडिओ आहे 20-20 मिनिटाचा 25 मिनिटाचा, त्याच्यामधून मी करतो. तो जिम लावल्यामुळं आपण थोडंसं रेग्युलर करू, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. पण फ्रीवाल्या कॉन्टेंटमध्ये तो सगळा पार्ट जो आहे तो होतो. त्यासाठी सर मटेरियल कोणतं वापरायचं, फायनान्शियल अवेअरनेसचा ॲज सच खूप कमीवाला पार्ट बाहेर अवेलेबल आहे. तर आपली वेल रिकमेंड किंवा बऱ्यापैकी पुरा वापरता येणारी फायनान्शियल अवेअरनेसची सिरीज येते आपली, तुम्ही ब्रह्मास्त्र 1.1 आणि 2.0 वापरू शकता. फ्री कॉन्टेंटमध्ये ऑलिवोर्ड आहे, प्रॅक्टिस मॉक आहे, अड्डा 247 आहे आणि ॲम्बिशियस बाबा पहिले सांगत नव्हतं, पण 2-3 मुलांनी पाठीमागचे PDF मला पाठवले, मी बघितल्या, चांगल्या PDF होतात त्यांच्या. फ्री कॉन्टेंटमध्ये तुम्ही बघू शकता एक्झामच्या आधी. पेड कॉन्टेंटमध्ये तुम्ही अफेअर्स क्लाउड झालं, स्टडी IQ झालं, GK टुडे झालं, हा वाला पार्ट पेड कॉन्टेंटमध्ये बघू शकता. त्यामध्ये त्यांनाही माहिती आहे बघा, पेड कॉन्टेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं लक्ष इकडे आहे, एखाद्या वेळेस इथून पण जास्त क्वेश्चन येतील, काय सांगता येतं. तर ह्या हिशोबानं असं थोडंसं डोकं तुम्ही लावायचं आहे. निखिल सर मॅगझिन काढतात, तीसुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. आणि आर्यंत आणि मनोहर पांडे ल्युसेंटमध्ये SSC रेल्वेच्या मुलांनी दोन्ही ठेवायचे आहेत, पण बँकिंगच्या मुलांनी पहिल्यांदा स्टार्ट करताना इथून स्टार्ट करायचं आहे. या पद्धतीनं तुम्हाला GAचा पार्ट जो आहे तो करायचा आहे. आणि जे विद्यार्थी हिंदी, कम्प्युटर, मराठीची तयारी करतात, हे कशाला लागते, हिंदी कशाला लागतं, ग्रामीण बँकेला लागतं, हिंदी कशाला लागतं, LIC असिस्टंटची एक्झाम येणार असेल तर लागतं, कम्प्युटर कुठे लागतं, हो ग्रामीण बँकांना लागतं, अजून एखाद दुसरे कोणते एक्झाम असेल तर तिथेही कम्प्युटर कधी कधी लागतं. मराठी कुठं लागतं, जेवढ्या काही स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम TCSच्या माध्यमातून होतात, जसं आता आलेली म्हाडाची एक्झाम आहे, MSCBच्या एक्झाम्स होतात, महाडिस्कॉम, महाट्रान्सकॉम, महाजेनको, हा लागतो. पण मराठीची तयारी ज्या वेळेला ॲड येईल त्यावेळेला चालू करा. आता हिंदीबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्याही वेळेला असे कितीतरी जण आहेत ज्यांनी पहिल्यांदा ग्रामीण बँकेमध्ये इंग्लिशपासून चालू केलं. 7-8 क्वेश्चन टिक केले, मी ग्रामीण बँकेच्या मेन्सचं बोलतोय, 7-8 क्वेश्चन टिक केले, अवघड वाटलं, टिक केलेले क्वेश्चन अनटिक केले, पुन्हा हिंदीमध्ये गेले. हिंदीनं तर खूप जणांचा एवढ्याला बळी घेतलेला आहे. पण जर करायचं असेल ना हिंदी, ते आधीपासून ठरवा तुम्ही. मग हिंदीच्या संबंधित एखादा ॲप मोबाईलमध्ये ॲड करून घेतलं, एखादा न्यूज चॅनलचंच ॲड करून घेतलं समजा, आणि तिथपासून तुम्ही हिंदीची तयारी चालू करून दिली, हळूहळू वाचन चालू केलं. जूनमध्ये ज्या वेळेला ॲड आली ग्रामीण बँकेची, अजून जास्त वाचन वाढवलं. त्याच्या पाठीमागं काही ना काही तुमची प्लॅनिंग पाहिजे ना रे. जर हिंदी करायचं आहे ग्रामीण बँकेला तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम आहे. ज्यांची प्री मेन्स आहे त्यांची ऑगस्ट-सप्टेंबर आहे, ज्यांची स्केल 2ची एक्झाम आहे त्यांची फक्त सप्टेंबरला आहे. कमीत कमी जूनपासून तुम्ही तयारी चालू करा. त्याच्या आधी थोडंसं वाचायचं आहे तर आतापासून रोज एखादी न्यूज मराठीतून वाचण्यापेक्षा ॲपवरच हिंदीतून वाचा, काय फरक पडतोय. तर आतापासून ती तयारी थोडी थोडी चालू करा, नाही तर एक्झामच्या वेळेस ह्या वेळेला जसा खूप लोकांचा गेम झालेला तसा गेम होईल. कम्प्युटरचा पार्ट हा जो आहे तो ज्या वेळेला जी एक्झाम येते त्याच्या आधी करता येईल, त्याच्या पाठीमागे लागण्याची वेगळी आवश्यकता तुम्हाला नाही आहे. तर ह्या दोघांची तयारी तुम्ही ज्या वेळेला जशी एक्झाम येईल तशी करता येईल. ह्याच्याबद्दलचं तुम्हाला डेट माहिती आहे परीक्षेच्या, का तर कॅलेंडर आलेलं आहे, ह्याची डेट माहिती आहे. तर त्यामुळे हिंदीची तयारी तुम्ही आतापासून जे ती करू शकता, आतापासून हळूहळू करू शकतात, फ्री कॉन्टेंटच वापरून. तर हा एक पार्ट होता. आता आपण पुढच्या आणि शेवटच्या टप्प्यात येऊयात की आपण मंथ ऑन मंथ बेसिसवर ॲटलिस्ट पुढचा महिना 1.5 महिना पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण कोणत्या पद्धतीने तयारी केली पाहिजे. हे करत असताना मला असं वाटतं की तुमची डेली जी एंगेजमेंट आहेत ही 8 ते 12 तासाची पाहिजे, इन्क्लुडिंग तुमची बॅच टाईम. तुमचा जो कोणता बॅच टाईम, जिथं कुठं तुम्ही बॅचेस करतायत, तर 8 ते 12 तासाचा स्टडी एंगेजमेंट टाईम तुमचा पाहिजे फ्रेशर्स मुलांना. सर मी गृहिणी आहे, माझ्याकडून कमी वेळ होतो, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास कमी वेळ जरी झाला तरी तो कंटिन्युअस बेसिसवर झाला पाहिजे. तुम्हाला काय थोडासा सिलेक्शनला बाकी लोकांना 6 महिने लागतील, तुम्हाला 8 महिने लागतील, 9 महिने लागतील. ह्याच्यापेक्षा कमी वेळ असला गृहिणींचा असेल किंवा एक्सपिरियन्स लोकांचा असेल, कमी वेळ जरी असला तरी त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. तर हा एक पार्ट. ह्या 8 ते 12 तासाचा वापर जो आहे तुम्ही करताना क्वांटवाल्या पार्टला एक 3 ते 4 तास, LR वाल्या पार्टला एक 2 ते 3 तास, इंग्लिशवाल्या पार्टला एक 2 ते 3 तास आणि GA वाल्या पार्टला तुम्ही 1 ते 2 तास वापरू शकता. हे बघा, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8 होतं आणि 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 2 12 होतं. हे 8 ते 12 तासाच्या आसपासचा वेळ तुम्ही असा वापरायला पाहिजे. मला असं वाटतं ज्या वेळेला एक्झाम जवळ येईल
त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 3-3 तास GA करा. आता खूप एक्स्ट्रा काय म्हणतात त्याला, त्या पत्रावळ्या वाचायचं एक्स्ट्रा काम नाही आहे. आता जास्तीत जास्त रेग्युलर रिडिंगवर भर द्यायचा. पत्रावळ्या ज्यावेळेस एक्झाम जवळ येईल त्यावेळेला वाचता येऊन जाईल. तर ह्या हिशोबाने तुम्हाला करायचं आहे. सर हा तुमचा विषय आहे म्हणून तुम्ही इकडे थोडासा जास्त वेळ सांगतायत का? असं काहीच नाही आहे. हे प्रॅक्टिस बेस्ड विषय आहेत. ह्या दिवसामध्ये प्रॅक्टिस चांगली करून ठेवा. ज्यावेळेला एक्झाम जवळ येते त्यावेळेला आठवा PO मेन्स चालू असताना मी काय सांगितलं तुम्हाला, इंग्लिश चांगलं करा, डिस्क्रिप्टिव्ह चांगलं करा आणि GA चांगलं करा. शेवटी सध्याला एक्झामला वेळ आहे, तर जो प्रॅक्टिसवाला पार्ट आहे तो वाला पार्ट चांगला करता येईल. ह्याच वेळेमधला साधारणतः 1 तासभर वेळ जो आहे तो डेली क्विजेसला वापरा. का? जुने केलेले टॉपिक एकदम विस्मरणात जाऊ नयेत म्हणून. आणि ह्याच वेळेमधला चांगला 1 ते 1.5 तास वेळ जो आहे तो चांगल्या रिडिंगला, तो पेपर असेल किंवा पेपर रिडिंग असेल किंवा तुमचं बुक्स असेल कोणतं, तर त्यासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास होत असेल तर उत्तमच, काय प्रॉब्लेम नाही, पण एवढा वेळ झाला पाहिजे. अभ्यासात सांगितलेलं आहे की शक्यतो अभ्यासिकेतच थांबून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. घरी अभ्यास तेवढा वेळ किंवा तेवढ्या लॉंग स्ट्रेचमध्ये होत नाही. तर ह्या हिशोबानं तुम्हाला प्रयत्न करा की अभ्यास घरी नाही केला पाहिजे असा. ॲग्रिकॉस मुलांनी ते पण मागच्या 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये निकाल लागल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये स्पेशली भरपूर जण येऊन भेटले. आता तरी थोडंसं जागं व्हा. साईन वेव्हच्या पद्धतीने जागांची संख्या आणि बाकी सगळ्या गोष्टी चालत असतात. त्याच्यामुळं ॲटलिस्ट पुढचे काही दिवस आता तरी जनरल बँकिंग वापरा. का? मला फक्त SO करायचं आहे तरी पण मी का वापरू? असा इंग्लिशमध्ये गेम होणार नाही. आणि ह्याच्यानंतर समजा CWCची ॲड आली, FCIची ॲड आली, त्याच्यामध्ये फक्त 200 पैकी 40 मार्काला ॲग्री आहे. IBPS ग्रामीण बँकेची स्केल 2 आहे, 200 पैकी 40 मार्काचा ॲग्री आहे. खूप कमी वेटेज तिकडे आहे. एक्सेप्ट IBPS SO तुमच्या सगळ्या एक्झाममध्ये ॲप्टिट्यूडचं वेटेज लागतं. कोणती एक्झाम असो ॲप्टिट्यूडचं वेटेज लागतं. फक्त IBPS SOचं सिलेक्शन तुमचं नॉन ॲप्टिट्यूडवर होऊन जातं. त्याच्यामुळे ॲटलिस्ट फर्स्ट हाफ जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड असं करा सध्याला की जो दरवर्षी इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो किंवा जो दरवर्षी मेथ्सचे 80% आणि इंटरव्ह्यूचे 20% मॅच होत नाहीत, तो प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळं थोडंसं फर्स्ट हाफ जानेवारीपासून जूनपर्यंत तासभर वेळ ॲग्रीच्या तुम्हाला रिव्हिजनला ठेवून राहिलेला सगळा वेळ जो आहे तो इकडे डिवोट करा असं माझं म्हणणं होतं. हां, ह्याच्यामध्ये काही लोक असे असतील जे आता सध्याला अपकमिंग जेवढ्या काही एक्झाम्स तुम्ही टार्गेट करत आहेत, ॲग्री MPSC असेल त्याच्यामध्ये जात असेल तर त्यांनी वेगळा शेड्यूल ठेवायचा आहे. पण जे ह्याच्यामध्ये थांबतायत ह्या लोकांनी ह्या पद्धतीने जायचं आहे. त्याच्यानंतर ह्या अभ्यासामध्ये गॅप अवॉइड करा की एवढा वेळ होतोय तर 8-8 तास होतोय तर नेहमी बऱ्यापैकी तिथं झाला पाहिजे. गॅप आणि इनकन्सिस्टंट स्टडी जी आहेत ती, किंवा आज हे केलं उद्या काहीतरी वेगळं केलं तसं नाही. जो राहिलेला पार्ट आहे तो राहिलेला पार्ट तुम्हाला वेगळा करायचा आहे. वीकली जो आहे तो खूप एक्स्ट्रा फुल लेंथ टेस्टवर भर नको. वीकली 2 टेस्ट तुमच्या सफिशियंट वाटतात मला. वीकली 2 टेस्ट. सर वीकली 2 कोणत्या द्यायच्या? प्री द्यायच्या की मेन्स द्यायच्या? आपण ज्या लेवलला आहोत तिथपासून आपल्याला पाहता येतील. विद्यार्थ्यांची मी 3 कॅटेगरी केलेली आहे. 3 वेगवेगळ्या कॅटेगरी केलेली. पहिली कॅटेगरी जे आत्ता फ्रेशर आहेत किंवा जे जुने विद्यार्थी आहेत पण ते बिचारांची प्री खूप मार्कांनी केली. 70 मार्काचा याला क्लर्क्सची कट ऑफ होता, मला 50 आले, 40 आले, 45 आले असे असतील. किंवा 50 मार्काचा IBPS POचा कट ऑफ होता पण मी 30-35 पर्यंत राहिलो असे असतील. किंवा SBIचा 63चा कट ऑफ होता, मी काही 40-45च्या पुढे गेलो नाही, हे असे असतील. जे खूप पाठीमाग आहेत प्री, ह्या पहिली कॅटेगरी काढली. दुसरी कॅटेगरी अशी काढली की ज्यांनी काही प्री काढल्यात काही नाही काढल्यात, किंवा प्री नाही काढल्या पण काही मार्कांनी गेलेले आहेत. 2 मार्कांनी, 3 मार्कांनी, 4 मार्कांनी गेले हे वेगळे. आणि तिसरे म्हणजे ज्यांनी भरपूर प्री काढलेले आहेत, मेन्स काढलेले आहेत, आता सिलेक्शनचे एकदम जवळ आहेत किंवा ग्रामीण बँकेत झालेलं आहे, 2-3 सिलेक्शन त्यांची घेऊन बसले, ती तिसरी कॅटेगरी. त्या तिघांसाठी आपण वेगळ्या पद्धतीने जे ते काम करायचं. हे कधीपर्यंत? हे मला असं वाटतं टेंटेटिव्हली आपण 5 ते 10 मार्चपर्यंत केलं पाहिजे. जर मी 20 मार्च 19 मार्च मला आठवत नाही ASICची एक्सपेक्टेड एक्झाम डेट त्याच्या आसपास पकडलं तर त्या हिशोबाने आपल्याला करता येईल. आता ह्या टेस्टबद्दल मला बोलायचं आहे, लक्षात आणून दिलं पाहिजे फक्त शेवटी. हे बघा, आता सध्याला फ्रेशर मुलांनी, जे फ्रेशर आहेत हू जस्ट स्टार्टेड प्रिपरेशन, आत्ता चालू केलेलं आहे, किंवा हू फेल्ड बॅडली इन ऑल प्री एक्झाम, किंवा खूप मोठ्या मार्काने त्यांचं हे आहे, किंवा ज्यांनी एक्झाम नाही दिला पण स्कोरिंग नॉट मोर दॅन 40% इन एनी मॉक, किंवा पर्सेंटेज 40%, 50च्या वर एखाद्या PO प्री किंवा क्लर्क प्रीमध्ये येत नाहीत, अशांनी ज्यांची तयारी सध्याला सो आहे, अशांनी पहिल्यांदा आपापल्या जिथं कुठं करतायत त्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचवर व्यवस्थित फोकस करा. सर माझी बॅच झालेली होती पण माझे तरी पण एवढेच मार्क येतात, एखादी बॅच रिपीट करा त्या ठिकाणी जिथं कुठं तुम्हाला वाटतंय. त्यामुळं त्याच्यामध्ये जो टॉपिक चालू आहे तो प्रत्येक टॉपिक व्यवस्थित होईल आणि प्रत्येक टॉपिकसोबत त्या टॉपिकची एक टेस्ट दिली की तो वाला पार्ट चांगला होईल, त्याच्यानंतर पुढे जाता येईल. काहींना वाटतं नाही मी त्यावेळेस केली, भले मी त्यावेळेस माझी बॅच केली नाही, मला ना
त्या ऑनलाईनमध्ये माझी कन्सिस्टन्सी झालीच नाही, माझ्याकडून ती बॅच झालीच नाही, मला बॅच सोडून दुसरं काही सांगा म्हणलं ना, तर बॅचसोबत कसं होतं की बॅचच्या सोबत फॅकल्टी पर्सेंटेज शिकवते, तुम्ही पर्सेंटेजचे क्वेश्चन सोडतात, फॅकल्टी प्रॉफिट लॉस शिकवते, तुम्ही ते करतात, फॅकल्टी मेन्सुरेशन शिकवते, तुमच्याकडून ते होतं. तर तो प्रत्येक पार्ट त्याच्या निमित्तानं आपल्याकडून होत असतो. जर आधी तुम्ही बॅचमध्ये व्यवस्थित केलेलं नाही आहे आणि आता तुम्ही बॅचमध्ये तुम्ही व्यवस्थित न करता आता तुम्ही म्हणतात की नाही मला ते करायचं नाही, मला वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगावं, वेगळं काहीतरी सांगा असं तुम्हाला वाटतंय, तर तो त्या निमित्तानं प्रत्येकजण क्वांटचा फॅकल्टी क्वांटचं, रिझनिंगची फॅकल्टी रिझनिंगचं, इंग्लिशचा फॅकल्टी इंग्लिश हे तुमच्याकडून करून घेत असतो, हे व्यवस्थित समजून घ्या असं त्याला. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही ते केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर जसा तुमचा एक 70-80% सिलेबस संपतोय, हळूहळू तुम्ही 60-70 संपला तरी चालेल, हळूहळू तुम्ही एखाद 2 प्री फुल लेंथ टेस्ट करिकलच्यापासून करिकल प्री हळूहळू पीओ प्री तुम्ही चालू करून देऊ शकता. हळूहळू त्यावेळेला टेस्ट चालू करून द्यायचा, मार्क जास्त कन्सिडर नाही करायचे, पण आपण काय केलेलं आहे, केलेल्या पार्टमधलं आपल्याला किती येतं आहे आणि जे करायचं आहे त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आहोत ह्या गोष्टी तुम्हाला कळत जातील. आणि सध्याला बॅच चालू असेपर्यंत तुमचं पूर्ण लक्ष टॉपिक टेस्ट आणि सेक्शनल टेस्टवर पाहिजे. पहिल्यांदा टॉपिक टेस्टवर, त्याच्यानंतर जेवढे काही मिस्टेक तुमचे सिनियर्स करतायत ते अवॉइड करा. ते कोणते मिस्टेक्स आहेत, काही टॉपिक सोडून देणं, ते कोणते मिस्टेक्स आहेत की खूप जास्त टेस्टवर फोकस ठेवणं, खूप जास्त ऑनलाईन करून रँडम क्विजेसवर करणं, की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फॅकल्टीच्या समोर जात आहेत 6 महिन्यांनी बॅच संपल्यानंतर तुम्ही त्याला सांगता आलं पाहिजे या 6 महिन्यात माझी बॅच संपली, मेन्सच्या लेवलने मी तयारी करत होतो, जरी माझी प्री थोडक्यात जात असेल, हे करताना मी हे सोडवलं ते सांगता आलं पाहिजे. मागच्या 6 महिन्यात काय केली मेन्सची, त्याला काही नाही, एक्झाम दिल्या, काही क्विज दिले, असं नसलं पाहिजे. तर मी एवढा पार्ट कंप्लीट करा, या हिशोबाने ती तयारी तुमची असली पाहिजे. तर ते त्यांनी जे मिस्टेक करतायत त्या मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायचं आहेत. आणि त्यांनी केलेल्या मिस्टेक कोण सांगतो, तुमचे सगळे फॅकल्टी, मी सांगतो, बाकी कोणत्या फॅकल्टी सगळेजण सांगतात त्याच्या त्यांनी केलेलं मिस्टेक. आता त्या हिशोबाने त्यांनी करायचं आहे. आता याच्यामध्ये फॉर स्टुडंट हू मिस्ड प्री मार्जिनली, थोडक्यात प्री चालल्यात 2-2, 3-3 मार्काने, त्यानंतर क्रॅक्ड फ्यू प्री, काही प्री क्रॅक केलेले आहेत पण अनेबल टू क्रॅक मेन्स, थोडक्यात त्यांचे एक तर प्री गेलेले आहेत किंवा प्री काही निघाल्यात पण मेन्सचे मार्क जमत नाही आहेत. तर अशांनी पहिल्यांदा अभ्यासाचा हाच वेळ कंटिन्यू ठेवा. हा क्वांट झालं, हे LR झालं, हे इंग्लिश झालं आणि हे GA झालं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऐका व्यवस्थित, हीच कॅटेगरी सगळ्यात जास्त आहे सध्याला, व्हिडिओ पाहणारी हीच कॅटेगरी सगळ्यात जास्त आहे. जोही मुलगा बॅच चालू असेल त्याचं बॅच फोकस व्यवस्थित असेल त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, नो नीड टू डू एनी लाईव्ह बॅच, तुम्हाला कोणती लाईव्ह बॅच करायची गरज नाही आहे. फोकस ऑन जिथं कुठं तुम्ही करतायत रेकॉर्डेड वाल्या पार्टवर करा किंवा यूट्यूबच्या लेक्चरवर ते राहिलेले तुमचे डाऊट्स क्लिअर करायला. एकदम एवढा मार्क येतो आणि मी पहिल्यापासून एखादी बॅच करतो, काही गरज नाही आहे. जिथं तुम्ही कमी पडतात बस तिथं करा, तुम्ही बऱ्यापैकी सिलेक्शनच्या जवळ आलेले आहात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वीक ऑन वीक बेसिसवर आपला प्लॅन पाहिजे. आणि टेस्ट जे आहेत ना, ते मी टेस्टबद्दल थोडंसं सांगतो पहिल्यांदा, पण त्याच्या आधी हे करत असताना स्पीड मॅथ्सवर प्रीवाला पार्ट हावाला पार्ट काढूनच टाकायचा. नो नीड टू फोकस ऑन स्पीड मॅथ्स, त्याच्यामध्ये वेळ जातो, रोजचे 10-10, 20-20 क्वेश्चन, तिथं तुम्ही अडकत नाही. तुम्ही अडकतायत अरिथमॅटिकमुळं, तुम्ही अडकतायत ॲडव्हान्समुळं, तुम्ही अडकतायत सिटिंग पझलच्या कमी तुमच्या स्पीडमुळं, तुम्ही अडकतायत क्रिटिकल रिझनिंग न केल्यामुळं, तुम्ही अडकतायत क्वांटिटी बेस्ड रिलेटिव्हिटी किंवा डेटा सफिशियन्सी न केल्यामुळं. तर त्यावाल्या पार्टवर फोकस करायचं आहे. स्पीड मॅथ्स करण्याऐवजी रोजच्या त्या क्विझेसमध्ये त्यावाल्या पार्टची प्रॅक्टिस होत जाते आणि शेवटच्या 15-20 दिवसात तुम्ही रोज केलं की ती स्पीड येऊन जाते. त्यामुळे त्याच्यावर नाही किंवा प्री लेवलचे जे याला टॉपिक आहेत ते आता सध्या रोज करायची तुम्हाला गरज नाही आहे. चायनीज कोडिंग झालं, बाकी सगळा पार्ट झाला, हा काही आवश्यकता नाही तो वाला पार्ट पुन्हा करण्याची. ह्या पद्धतीने करायचं आहे. त्याच्या फॉरम बंद. आणि हे कधीपर्यंत सांगतो मी, अंदाजे सांगतोय 10-1 मार्चपर्यंत. मग हे 10 मार्चपर्यंत हे करायचं नाही, पण हा वेळ एक्झॅक्ट युटिलाइज कुठं करायचा, तर हा वेळ एक्झॅक्ट युटिलाइज करायचा बघा ह्या पोरांनी. कवर रिमेनिंग टॉपिक बाय 5 ते 10 मार्च, तेव्हापर्यंत तुम्ही तुमचे हे रिमेनिंग टॉपिक कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला ESICला मदत होईल. सर मी त्याच्यापेक्षाही पाठीमागे, माझे ते टॉपिक कंप्लीट होत नाही आहेत, तर मी ESIC कसं पास करेल, काही फरक पडत नाही, सोडा ESIC, पुढच्या एक्झामचे पुढे भरपूर एक्झाम्स आहेत, पहिलं तयारी तर करा. आतापर्यंत प्री करून दरवेळेला मेन्स अडकते, ही तयारी आता नाही तर करणार कधी ना कधी ती करावं लागेल. तर आता तो चांगला वेळ आहे. समजा तुमच्याकडून 5 ते 10 मार्चपर्यंत होत नसेल तर उगाच ESICच्या पाठीमागे लागू नका, जास्तीत जास्त प्री निघेल मेन्समध्ये पुन्हा अडकाल. पहिल्यांदा व्यवस्थित तयारी करून घ्या, जेणेकरून पुढच्या वर्षी त्याचा फायदा तुम्हाला होईल. तर ह्या पद्धतीने असलं पाहिजे. क्वांटसाठीचे जे 3-4 तास आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत. एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिस ऑफ अरिथमॅटिक आणि ॲडव्हान्स DI कशी, उलट्या ऑर्डरमध्ये करा सध्याला तयारी. उलटी ऑर्डर म्हणजे कशी, जे टॉपिक तुम्ही केलेले नाहीये आता तरी करा.
आता तरी ते टॉपिक तुम्ही करा, हे मला म्हणायचं होतं. म्हणजे काही लोक जॉमेट्री मेन्सुरेशन सोडतात, अरे तिथून चालू कर मेन्सुरेशनपासून. काही लोक प्रोबॅबिलिटी सोडतात, परम्युटेशन तिथून चालू कर. काही लोक टाइम अँड वर्क सोडतात, काही लोक बोट अँड स्ट्रीम सोडतात. जो पार्ट सोडतायत तिथून रिव्हर्स वाढवणं आहे. आणि ते सोडलेला पार्ट जो आहे तो फक्त सध्या इझी आणि मॉडरेट लेवल करा. डिफिकल्ट सध्या नाही केलं तर चालेल, तो वाला पार्ट करा. सेम अबाउट रिझनिंग, स्टार्ट विथ युअर वीक टॉपिक, तिथपासून चालू करा आणि उलट्या ऑर्डरनं जा. महिना, सव्वा महिना, 1.5 महिने, 2 महिन्यामध्ये हे कंप्लीट होईल तुमच्याकडून. हे कंप्लीट होईल क्वांटमध्ये ना, रिझनिंगमध्ये सांगतोय मी. इथपासून हे कधीतरी तुम्हाला ती गोळी खावी लागेल. आपण म्हणतो की एखादा व्यक्ती किंवा आपण स्वतः आजारी असू आणि आपल्याला 3 गोळ्या दिलेल्या आहेत. पहिल्यांदा माहीत नसते की कोणती गोळी कडू आहे आणि कोणती गोड आहे. पण दुसऱ्यांदा आपण खाताना ऑटोमॅटिकली पहिल्यांदा कडू गोळी खातो आणि नंतर गोड गोळी घेतो, जेणेकरून आपल्या तोंडामध्ये जो आहे तो कडूपणा नसावा. त्यामुळे आपण तसं करतो. तर पहिल्यांदा तो कडूवाला पार्ट कंप्लीट करा, जो तुम्हाला नेहमी असं वाटतं की नाही केलं पाहिजे, कशाला, कोणत्या पद्धतीने म्हणून. तर पहिल्यांदा क्वांट आणि रिझनिंगमध्ये ते संपवा. भले त्याची इझी मॉडरेट लेवल आली पाहिजे, पण तो वाला पार्ट करा, असं माझं म्हणणं होतं. इंग्लिशमध्ये येताना बऱ्यापैकी मी ऑलरेडी सांगितलं, रिडिंगवर फोकस करा, क्विझेसवर करा आणि मेमरी बेस्ड पेपरवर साधारणतः 2-3 तास तिकडे द्यायचं. त्यानंतर GAचा पार्ट पहिल्यांदा फ्री कॉन्टेंटपासून चालू करा आणि मग तुम्ही पेड कॉन्टेंटला जा. एकदम पेड कॉन्टेंट झालाच पाहिजे असं काहीही नाही. हा एक महत्त्वाचा पार्ट मला अशा विद्यार्थ्यांना जे थोडक्यात प्री चाललेली आहेत किंवा प्री निघतायत, मेन्स येत नाही, अशांना हा वाला पार्ट तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आता असे लोक बघा, फॉर दोज हू कन्सिस्टंटली क्रॅक्ट प्री प्लस मेन्स, जुने निकाल आहेत त्यांच्याकडे, ग्रामीण बँकेचे निकाल आहेत, IDBIचे निकाल आहेत, बाकी कोणते निकाल आहेत, किंवा त्यांना माहिती आहे की आपला निकाल 1 एप्रिलला येणार आहे म्हणून, अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं घ्या की जर तुम्ही बँकेमध्ये जातायत तर खूप वेळेस भरपूर पोरांचा कसं होतं की त्यांनी काय विचार केलेला असतो आणि बँकेतला जॉब याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. का तर वर्कलोड खूप जास्त आहे. नॅशनलाइज बँक असो, SBI असो, खूप जास्त आहे. काही लोक म्हणतात ग्रामीण बँकेमध्ये तो कम्फर्ट आहे. निश्चित तो कम्फर्ट आहे, वर्कलोड कंपॅरेटिव्हली कमी आहे. पण जर तुम्ही मुळात शहरी भागातले आहात आणि समजा तुम्ही ग्रामीण बँकेत जातायत, तर तुम्हाला त्या कम्युनिकेशनमधली दरी कुठेतरी असं वाटतं की मी कुठं आलो. हा ग्रामीण भागातला मुलगा आहे, तो ग्रामीणमध्ये काम करतो, त्याला ते वाटणार नाही. का तर तो ज्या पद्धतीनं वाढलेला आहे, ज्या पद्धतीने त्याची अपब्रिंगिंग झालेली, तसेच लोक त्याच्याशी बोलतो, त्यांना तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण एखादा शहरी भागातला मुलगा तिकडे चाललेला आहे, कामाचा लोड जरी कमी असेल तरी पण त्याला जसा करोड पाहिजे तसं ते एक्सपेक्टेड नसतं आणि त्याला तिथं फ्रस्ट्रेशन चालू होतं. म्हणून एकदा हातात जॉब घेतलाय ना, पहिल्यांदा तुम्ही ज्याच्यामध्ये डायरेक्ट कस्टमर फेस नाही आहे अशा पद्धतीचे जॉब, बँकिंगमध्येच किंवा रेग्युलेटरी बॉडीचे जॉब असतील वेगवेगळे, तिथं ट्राय करू शकता. इन्शुरन्सचे जॉब जे आहेत ते तिथं ट्राय करू शकता. हातात एक सिलेक्शन आलेलं ते शांत बसू नका. का ती एक फ्लो आलेली आहे, ती फ्लो तुटू देऊ नका. तर अशा विद्यार्थ्यांनी अपकमिंग नोटिफिकेशनवर फोकस करा प्रमोशनच्या एक्झामपेक्षा. कारण काही लोक लगेच प्रमोशनच्या एक्झामला JIB CIB लागलेले आहेत. त्यासाठी एज लिमिटचा प्रॉब्लेम नसतो, इथे एज लिमिटचा प्रॉब्लेम असतो. तर जेव्हापर्यंत तुमची एज लिमिट आहे, एकापेक्षा एक चांगल्या पोस्ट घेत राहा, हे मला सांगायचं होतं. तर तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन तुम्हाला टार्गेट करायचे आहेत. प्रमोशनच्या एक्झाम ज्या वेळेला वेगळ्या परीक्षा देण्याची आपली एज लिमिट संपते, त्याच्यानंतर तुम्हाला जे त्या प्रमोशन एक्झाम्सवर जाता येईल. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तुम्हाला सध्याच्या वेळेची किंमत कळत नाही आहे. कारण की काही लोकांचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं असल्यामुळं ते रोज पहिल्यांदा ग्रुप A सोबत पार्टीला जात आहेत, मग ग्रुप B सोबत जात आहेत, मग ग्रुप C सोबत जात आहेत. हा एक चांगला वेळ मिळालेला आहे. उद्या चालून किंवा थोडंसं लेट तुमच्या जॉईनिंगच्या नंतर RBIचं नोटिफिकेशन आहे, तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी मिळण्यासाठी खूप जास्त विनवण्या कराव्या लागतील. एक्झामला जाण्यासाठी 10 वेळेस विनवण्या कराव्या लागतील. RBIची एक्झाम असताना मी सांगतो, LICची जॉईनिंग झाली होती, LICच्या मुलांची. तर खूप लोक LICच्या लोकांनी जॉईनिंग झाल्याच्या नंतर ट्रेनिंग चालू होती, त्यांना RBIची एक्झाम द्यायला नाही सांगितलं होतं की आम्ही देऊ देणार नाही. त्या एका दिवसाची किंमत तेव्हा कळते. त्यामुळे खूप सारे मुलं जे LICत जॉईन झालेले आहेत, जे LICची त्यांनी RBIची ज्यांनी प्री काढली होती, त्यांना मेन्स देता आली नव्हती. का तर LICमध्ये जॉईन झाल्यामुळं त्यांना सुट्टी मिळाली नव्हती. तर एक दिवसाचं तुम्हाला ते महत्त्व तेव्हा कळेल. त्यामुळं सध्या जो गोल्डन पिरियड मिळतोय तो चांगला पद्धतीने वापरा. तसंही IDBIची जॉईनिंग पुढे गेलेली आहे. ग्रामीण बँकाबद्दल मी PO बद्दल आणि असिस्टंटबद्दल ऑलरेडी सांगितलं की त्यांची जॉईनिंग एप्रिलच्या आधी नाही म्हणून. आणि जे वेटिंग लिस्टवाले आधी क्लिअर झाले आहेत 31 तारखेला, त्यांची जॉईनिंग आहे, 50 लोक आहेत ते. पण बाकी MGBवाल्यांची जॉईनिंग एप्रिलपासून पुढे चालू होऊन जाईल. तर तेव्हापर्यंतचा वेळ तो चांगला युटिलाइज करा, जेणेकरून नंतर RBIची ॲड आली, LIC असिस्टंट आहे, LIC AO आली किंवा इतर कोणत्या ॲड आल्या तर तिथं त्याचा बेनिफिट होईल, एकदा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल. त्याच्यानंतर तर तेच म्हणतोय की तुम्हाला आता सध्याला ज्या वेळेला तुम्ही फील करून बघा एखाद्या बँकर्सचा हेक्टिक लाईफस्टाईल,
त्याच्यामुळं आतापासून जे आहेत ना, आतापासूनच त्या अपकमिंग एक्झामचं तुम्हाला नोटिफिकेशनची तयारी करायची आहे. त्यानंतर मॉक जे आहेत ना, तुम्ही लोकांनी ज्यांचं चांगली तयारी झालेली आहे, पहिल्यापासून चांगली तयारी, ज्यांच्या ऑलरेडी निकाल आले आहेत, अशांनी टिपिकली मेन्सचे जास्त मॉक, एखाद दुसरा प्रीचे मॉक, तुम्ही टेस्ट आणि ॲनालिसिस ही तुमच्यासाठीची बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. का तर तुमचा अभ्यास झालेला आहे. पण अलीकडच्या याच्यातला माझा टेस्टवाला पार्ट राहिला. या मुलांनी ज्यांची तयारी चालू आहे त्यांनी वीकली जास्तीत जास्त 2 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला ट्राय करायचे आहेत. ह्या मुलांनी बरं का, की ज्यांची प्री निघते किंवा थोड्या मार्कानं पुढं मागं होते, वीकली 2 देताना जे खूप वीक आहेत त्यांनी आठवड्यातून PO प्री आणि क्लर्क प्री एक रविवारी आणि एखादी बुधवार गुरुवारी द्यायची. समजा ज्यांचे प्री निघालेले आहेत त्यांनी हळूहळू चालू करायचं. समजा रविवारी क्लर्क मेन्स दिलं, ॲनालिसिस केलं आणि नंतर बुधवारच्या दिवशी PO प्री दिली. किंवा ज्यांचे प्री हा थोडाही प्रॉब्लेम नाही आहे, तर समजा संडेच्या दिवशी दिली क्लर्क मेन्स आणि एखाद्या बुधवारच्या दिवशी दिली PO मेन्स. एखादा अशा 2-2 एक्झाम ज्या आहेत ह्या चालू ठेवायच्या आहेत. वीक विद्यार्थ्यांनी 2 प्री द्यायच्या. थोड्याशा स्ट्रॉंग विद्यार्थी ज्यांच्या प्री निघतात, क्लरिकल मेन्स आणि PO प्री, आणि ज्यांच्या सायझेबली प्री खूप इझिली निघते अशाने क्लरिकल मेन्स आणि PO मेन्स. अशावर फोकस करून आपलं जे काम आहे ते चालू ठेवायचं आहे. स्पीड बॅचची एनएओ प्रॅक्टिस तुमची डेली क्विझिसच्या निमित्तानं होते. तर हा सगळा पार्ट जो आहे तो मला ह्या हिशेबानं सांगायचा होता. मला असं वाटतं बऱ्यापैकी यातला पार्ट जो आहे तो संपला आहे. तर आपली तयारी करण्यासाठीचा हा मला असं वाटतं योग्य वेळ आहे. त्यामुळं पुढे व्यवस्थित तुमच्या कामाला जे ते तुम्हाला लागायचं आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मी सोबत तुम्हाला फॅकल्टीचे नंबरसुद्धा शेअर करतो, जेणेकरून त्यांच्या साईडनं काही मदत लागली तर ते सुद्धा याच्याबद्दल मदत जे ते करू शकतील. त्याच्यामध्ये संदेश सर तुम्हाला इंग्लिशसाठी चांगली मदत करू शकतात. संदेश रोकडे सर हे इंग्लिशसाठी अजूनही एक्झामच्या चांगल्या टचमध्ये आहेत. आधी 3-4 एक्झाम MGP PO असेल, कॅनरा बँकेची एक्झाम असेल, ह्या त्यांनी काढलेल्या आहेत. 2च मिनिट मी त्यांचा नंबर जो आहे तो पुढे इथे लिहितो. एकदा बघून घ्या. नंबर 8883072951. अमोल सरांचं तुम्ही रिझनिंगसाठी चांगली मदत घेऊ शकतात. क्वेश्चनचं भांडार असतं त्यांच्याकडं येणारसाठी. तर त्यांचा 9970233321. आणि अमित सरांचा जो आहे, निखिल सरांचा पण द्या. अमित पाटील सरांचा क्वांटसाठी जे 1च मिनिट हा येतो 7972088275. सोबत निखिल सरांचा पण देतो, जेणेकरून इंटरव्ह्यू रिलेटेड, GA रिलेटेड कसलाही डाऊट असेल तर इंटरव्ह्यू आणि GAचा पार्ट जे ते निखिल सर व्यवस्थित तुम्हाला सांगू शकतील. 9834 त्याच्यानंतर 293 आणि 66. मला माहिती आहे की व्हिडिओ बऱ्यापैकी आपला लांबला गेलेला आहे, पण मला हा व्ह्यूजसाठी नाही, जे जेन्युइन विद्यार्थी ज्यांना तयारी करायची आहे त्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी गायडन्स जे आहेत ते मिळावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. तुमचे पार्ट 1 बऱ्यापैकी डाऊट्स आहेत ते याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. एका मुलांनी कंप्लीट क्वांटबद्दल खूप जास्त डाऊट विचारले होते, त्यांना मी मेसेज टाकला की मला कॉल करा म्हणून. तर त्या हिशोबानं ह्या सगळ्यांचे नंबर दिलेले आहेत. बाकी असंच बऱ्यापैकी काहीही मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला डाऊट राहिला असेल तर तो तुम्ही तुमच्या सध्याच्या याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचा जो कोणता व्हिडिओ याच्या पुढे मी स्टडी प्लॅनचा बनवेल. शक्यतो मला असं वाटतं की फेबमध्ये बनवायची गरज नाही, कारण की तुम्हाला जुना सगळा पार्ट कव्हर करायचा आहे पहिल्यांदा. तर मार्चच्या आसपास ज्यावेळेस एक्झाम येईल, शेवटचे 20 दिवस 25 दिवस, पण त्याच्या आधी ह्याच्यानंतर हा पार्ट राहिला नको की माझा अजूनही हा टॉपिक बाकी आहे, तो बाकी आहे. एखादा जो टॉपिक तुम्हाला अवघड जातो तो कमीत कमी इझी मॉडरेट लेवल तर तुमचा आला पाहिजे, हाच त्याच्या पाठीमागचा जो आहे तो उद्देश आहे. तर बिलकुल हा वेळ जो आहे तो खूप गोल्डन वेळ आहे, तो अभ्यासासाठी वापरा, इतर कोणत्या कामाला तो वापरू नका. कारण की हा वेळ एकदा निघून गेला की नंतर पुन्हा एक्झाम चालू होतात. जसं जानेवारीमध्ये झालं ह्या महिन्यात, की याच महिन्यात SBI POची मेन्स आली, याच महिन्यात IBPS POची मेन्स आली, याच वेळेला IBPS क्लरिकलची मेन्स आली आणि ह्याच वेळेला IBPS SOची मेन्स आली. 4 आठवडे 4 वेगवेगळ्या परीक्षा आलेल्या आहेत. त्यामुळे असं पुढे जरी झालं तर आपण सगळ्याच्या सगळ्या एक्झाम क्रॅक करायला तयार असलं पाहिजे. अशा हिशोबाने आपली तयारी झाली पाहिजे आणि ती तयारी करायचा योग्य वेळ जो तो हाच आहे. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.